किती वर्षाचा हा अनुभव? सांगू नये वय बायकांनी, पण आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. ओ माय इतके गॉड. वर्ष सुरू आहे नाट्य साधना. पण नाटकामध्ये का बरं चालत नव्हतं? मुलगा आणि मुलगी सोबत हिरो हिरोईन बरोबर काम केलेलं. असं थोडं मी पहिल्या वर्षी नाटक केलं मुली मुलींचं, दुसऱ्या वर्षी नाटक केलं मुली मुलींचं, तिसऱ्या वर्षी मी म्हटलं की त्या ऑर्केस्ट्रा मधले जे मुलं आहेत त्यांना म्हणावं की आमच्या बरोबर नाटक करा ना तुम्ही. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयन्ताम प्रवाचकः बलदेवानंद सागरः, असं आम्ही ऐकायचो संस्कृत बातम्या. तो मनुष्य प्रत्यक्ष माझ्या समोर दिसला दिल्लीला. 58 ते 60 शाळा विदर्भातल्या दरवर्षी संस्कृत नाट्य स्पर्धेला येतात आणि त्या सगळ्यांची आम्ही विदर्भातल्या प्रत्येक गावी जाऊन जाऊन परीक्षण करतो. तर दूरदर्शन जेव्हा आलं तेव्हा त्याच्यावरही आपल्याला काही कार्यक्रम करता यावा असं वाटत होतं. आणि मग इथल्याच अनेक दिग्दर्शकांनी कथा घेतल्या काही लोकांच्या आणि आयुष्यात कधी कधी अशी एक पूर्ण मालिका तयार केली. तर श्रद्धाताई, सगळ्यात पहिले तर तुमचं नो नॉईज पॉडकास्ट मध्ये खूप 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 स्वागत. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला. आणि मी तुमचा रिझ्युमे बघितला, 7 पानांचा रिझ्युमे. नाही 7 नाही, त्याच्यात म्हणजे तो कितीतरी एक 6-7 वर्ष आधीपर्यंतच आहे. त्याच्यात नवीन लिहायचं राहिलंय. अच्छा, इतकं मोठं काम आहे तुमचं. किती वर्षाचं काम आहे? जवळजवळ मी 5व्या वर्षापासूनच नाटक करते. बरोबर. होती उंच तगडी चांगली, त्यामुळे बाबांनी मला 5-6 वर्षाची असतानाच विवेकानंदांचा ड्रेस घालून दिला, पगडी बिगडी बांधून छानपैकी. आणि मग मी असे हातावर हात बांधून माझ्या अमेरिकेतल्या देशबांधवांनो अशी सुरुवात करायची. आणि ते भाषण असं खाड 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 बोलून दाखवायची. तेव्हा सगळे टाळ्या वाजवायचे. तर मला थोडा वेळ थांबायला सांगितलं होतं, हे झाल्यावर थांबा. एकदा कोणी टाळ्याच नाही वाजवल्या तरी मी थांबली. मग लोकांना वाटलं की आठवत नाहीये का, बाबा आमचे मागून प्रॉम्प्टिंग करायला लागले. मी म्हटलं जोपर्यंत टाळ्या येत नाही तोपर्यंत मी पुढे बोलणार नाही. अशी छोट्या वयापासून सुरुवात झाली आहे. अच्छा. पण रोल सगळे असेच मिळाले, कुठे पुरुषांचे, कुठे रामशास्त्री प्रभूणे, देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही वगैरे. ते राघोबा दादांना, आनंदीबाईला वगैरे धचा मा करणाऱ्यांना सगळे रोल अशीच खूप नाजूक, खूप सुंदर, अशी कधी दिसलीच नाही. त्यामुळे मग असंच सुरू आहे आणि अजूनही तसंच काही काही सुरू आहे. फारच कमी वेळा असे हिरोईन वगैरे व्हायचे रोल मिळाले आहे. किती वर्षाचा हा अनुभव? म्हणजे आता मला म्हणजे मी नागपुरात येऊन तर 50 वर्ष झालीच आहे. अच्छा. इथे करते, पण त्यापूर्वी मी आधी करत होते. म्हणजे आता सांगू नये वय बायकांनी, पण आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतके वर्ष सुरू आहे नाट्य साधना. आणि अजूनही कोणी चूप नाही बसू देत आहे. सध्या सुरू आहे एक नाटक. म्हणजे जवळजवळ 70 वर्ष झाले स्टेजवर येऊन. 5 वर्षाची असताना तुम्ही म्हटलं तर म्हणजे आमचं नशीबच आहे की आज तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व आमच्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. 70 वर्षाचा अनुभव खूप मोठा अनुभव असतो, खूप मोठा अनुभव. तर म्हणजे 1900 कुठल्या साली सुरू केलं असेल तुम्ही सगळ्यात पहिले स्टेज? 57-58 वगैरे असेल, 1957-58. म्हणजे इंग्रज जाऊन जास्त दिवस झाले नव्हते तेव्हा? नाही, इंग्रज गेल्यावरच जन्म झाला ना. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. अच्छा. इंग्रजांच्या म्हणजे गांधीजींबरोबर लढलेले होते आणि तिकडे हैदराबाद ऍक्शन मध्ये वल्लभभाई पटेलांबरोबर वगैरे लढले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्या बरोबर त्यांनी सत्याग्रह गांधीजींचा सोडून इकडे सशस्त्र क्रांती वगैरे सुरू केली होती. त्याच्यासाठी त्यांना तिथे शूट ॲट साईट हे वॉरंट लागलेलं होतं. तर ते जेव्हा संपलं म्हणजे त्यानंतर त्यांनी लग्न केलं.
1947 ला स्वातंत्र्य मिळालं. 48 पर्यंत इथे वॉरंट सुरूच होतं हैदराबादचे, संस्थान खालसा नव्हतं झालं. तर मग त्यांनी लग्न केलं 48 नंतर. मग त्यानंतर अस्मादी खानचा जन्म आहे. त्यामुळे स्वतंत्र आहे, स्वातंत्र्यातले आहे. तर आता 1957-58 ते 2026 कितीतरी वेगवेगळे बदल तुम्ही बघितले असाल, तर त्या बदलाबद्दल थोडं बोलूया. आता तर सध्या तांत्रिक बाजू ही नाटकात खूप वापरली जाते. पहिल्यांदा आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा कधीतरीच म्युझिक वगैरे दिलं जायचं मागून, नाहीतर आम्ही बोलूनच सगळा अभिनय आमचा जो होता तो सगळा कायिक वाचिक असाच अनुभव होता, आमचा अभिनय होता. आता तसं नाही राहिलं. त्यानंतर मग आम्हाला थोडंसं मागून गीत वगैरे लागायला लागली, संगीत, पण ते सगळं सजीव लाईव्ह म्युझिक असं रेकॉर्ड करून वगैरे कधीच नाही मिळालं. त्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी पहिल्यांदा सुरू केलं मिक्स ड्रामा. आमच्या इथे कॉलेजमध्ये मुली मुलींचं नाटक वेगळं, मुला मुलांचं नाटक वेगळं व्हायचं. तेव्हा हे होते का स्पीकर्स, माईक होते म्हणजे लटकलेले सुद्धा होते, म्हणजे असे समोर स्टँडिंग असे हे नव्हते स्टँडिंग, ते पण होते, हँगिंग होते, फक्त खाली नव्हते जे आता दिसतात खाली, तसे नव्हते. माईक होते, माईक वरनं आवाज बिवाज यायचा, मध्येच ते टुई ओरडायचं मोठ्याने, पण होतं. कारण एवढं मोठं थिएटर असायचं आणि लोकांना वेळ होता ना. आता घरात जेव्हापासून टीव्ही आला, लोक नाटक बिटक पाहायला थोडेसे निरस झाले. आणि जेव्हापासून हातातच आला मोबाईल तेव्हापासून तर किती चांगलं नाटक असू द्या, थिएटर अर्धच भरतं. त्यामुळे टेक्निकली जे आहे म्हणजे तांत्रिक बाजू ही आता खूप असते, तेव्हा तेवढी नव्हती. तेव्हा लोकांचं जे काय वाजवायचे तबला पेटी याच्यावरच फक्त चालायचं. अभिनय छान असायचा सगळ्यांचा, प्रॉम्प्टिंग वगैरे कधी नसायचंच, असं पाठांतरच सगळं. बरोबर. आणि आता तर काय, आता महानाट्यमध्ये मी करते आहे, त्याच्यात तर मला काही बोलायचं नसतं, नुसतं तोंड हलवायचं असतं. आणि तरी लोक वा काय अभिनय आहे वगैरे म्हणतात. पण तो कॉलेजचं काहीतरी सांगत होता. कॉलेजमध्ये मी ते मिक्स ड्रामा केला होता. म्हणजे आम्ही थोडीशी बंडखोरी केली की गाणे म्हणणारा ऑर्केस्ट्रा जो होता, गाणे आणि म्युझिक, त्याच्यात मुली गायलेल्या चालत होत्या. मुलं गायलेले चालत होते, सोबत त्यांचं गीत, द्वंद्व गीत तेही चालत होतं. पण नाटकामध्ये का बरं चालत नव्हतं? मुलगा मुलगी सोबत हिरो हिरोईन बरोबर काम केलेलं, असं थोडं मी पहिल्या वर्षी नाटक केलं मुली मुलींचं, दुसऱ्या वर्षी नाटक केलं मुली मुलींचं, तिसऱ्या वर्षी मी म्हटलं की त्या ऑर्केस्ट्रा मधले जे मुलं आहेत त्यांना म्हणावं की आमच्या बरोबर नाटक करा ना तुम्ही. असं कसं? तर मग तयार झाले. तर काल परवाच 4च दिवस झाले, जो पहिला माझ्या बरोबर नाटक करायला तयार झाला होता कॉलेजमधला वर्गमित्र, तो वारला. गजानन पांडे नाव होतं त्याचं. इथे पण खूप गाजवलं त्यांनी, नंतर इथे पण आला तो. तर आम्ही ते सुरू केलं. मग आता असं सुरू करायचं तर कुठलं नाटक करायचं? मग आमचे एक सर होते, त्यांना आम्ही म्हटलं की नाही, आम्हाला मिक्स ड्रामा करायचा. त्यांना खुशी झाली की ठीक आहे आपण करू. पण आता माझ्या एकंदरीत शरीर बांध्याला साजेसा रोल आणि कॉलेजमधली पोरं, त्यांच्यासोबत कुणासोबत ही हिरोईन चांगली दिसेल. शेवटी ठरवलं की ते कॉलेजच्याच मुलांचं हॉस्टेलचं नाटक होतं, काका केशाचा. श्याम फडके मला वाटतं त्याचे लेखक होते. विनोदी नाटक, हॉस्टेल मुलांचं, आणि त्याच्यातली वॉर्डन मी झाले. मुलांचं हॉस्टेल, तिथे ती खूप कडक वागवायची सगळ्यांना. आणि एकदा एक मुलगा तर मुलगीच्या वेशात वावरत असतो तिथे, असं पण दाखवलंय. आणि एक मुलगी जी आहे तिला ते आणतात आपल्या रूम मध्ये, हिरोईन असते हिरोची ती, आणि मग ठरवतात की हे करायचं आपण, म्हणजे त्याचे वडील एक जण बनतो,
त्याचे काका एक जण बनतो, असं दाखवायचं होतं ते हॉस्टेल मधल्याच खोलीमध्ये सगळं, की मोठी माणसं आहेत इथे आलेली आणि कोणी तयार व्हायला, मुलं तयार नाही होत की वॉर्डन रागवेल आपल्याला, म्हणून शेवटी तो खरे काका त्याचे येतात पाहायला आणि सगळे काका मंडळी, आणि मग त्यांचं ते असं रहस्य उद्घाटन होतं आणि मग ते चांगले रागवतात, ती बाई पण चांगली रागवते, पण मग शेवटी असं ठरतं की इतकी कडक बंधनं मुलांवर घालू नका, मग ते असे खोटेपणा करायला लागतील, हे त्यातनं तथ्य दिलेलं होतं. तर त्यात मी केलं काम आणि खूप छान, माझं पाठ खूप लवकर होतं. पहिलेपासून मी संस्कृतचं पाठांतर आहे माझ्याकडे, मी इतकं छान पाठ करते, आज सांगितलं की उद्या मी सगळं पूर्ण पाठ. अच्छा. मुलं मला म्हणायचे की ही कार्बन कॉपी आहे, आज दिलं की उद्या आलं. पण त्या दिवशी नेमकं ज्या दिवशी नाटक होतं ऍक्च्युअली, त्या दिवशी पडदा उघडला आणि पहिले त्या मुलांचे सीन होते, मस्ती करत होते असं, आणि त्यानंतर मी एकदम जोरात एंट्री घेते, काय चाललंय वगैरे म्हणून, आणि मी समोर गेले आणि पूर्ण विसरूनच गेले. अच्छा. साडी वगैरे नेसवलेली होती चांगली, आणि मी समोर गेले आणि काहीच आठवेना मला, इकडे तिकडे पाहत बसली, असं साडी चोळत बसली, काय करू. मुलं शिट्ट्या वाजवायला लागले होते पहिलेच, की मुली आल्या नाटकात, पहिले नव्हतं कोणी, आणि ते सगळं त्या टाळ्या आणि त्या शिट्ट्या यांनी मी पूर्ण गोंधळून गेले आणि मला काहीच आठवेना. आणि तिकडे प्रॉम्प्टिंगला तसं कोणी ठेवलं नव्हतं, कारण शेवटी चुकतात बा हे, आणि पहिले ज्याला ठेवलं होतं त्याने तोंडात तंबाखूचा बार भरला होता, एक आमचा लेबॉरेटरी अटेंडंट होता, तो आम्हाला प्रॉम्प्टिंग करत होता, आणि तो तिकडनं अरे पण म्हणजे काय, वाक्य तर सांग. शेवटी पडदा पाडला आणि सर आले, तुला काय झालं, तुला कोणी खायला घातलं का, तू इतकं पाठ करत होती चांगलं. 2 ग्रुप होते, हिंदी नाटक आणि मराठी नाटक. हिंदी मुलांनी तुला त्रास दिला का, काही कोणाशी बोलली, कोणाकडचं काय खाल्लं, इतका संशय यायला लागला सगळ्यांना. मी शेवटी म्हटलं मला काहीही झालेलं नाहीये, सगळ्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या तर मी गोंधळून गेले, आणि मला ते लहानपणचं आठवलं की मी टाळ्या वाजवल्याशिवाय पुढे जायचीच नाही, आणि आता टाळ्या वाजवल्यावर मी सगळं विसरून गेले. मग मजा आली. मग मी म्हटलं पुन्हा पडदा उघडून आपण सुरू करूया. 15 मिनिटांनी मग मी पुन्हा छान सुरू झालं शेवटपर्यंत, आणि तेव्हा युनिव्हर्सिटीचे लोक येत होते प्रत्येक कॉलेजमध्ये, खोलकुटे ढाल स्पर्धा, नागपूर युनिव्हर्सिटीचे. अच्छा, ही नागपूरचीच गोष्ट आहे? नाही, ही गोष्ट होती माझी अकोल्याची. अकोला, बडनेरा, धामणगाव असे जिथे जिथे नागपूर युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस होते, तिथे टीम जायची त्यांची, आणि ते तिथे नाटक बघायचे. नाटक बघितल्यावरती म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी यायची नाही दुसऱ्या कॉलेजमध्ये, कॉलेज सांगायचं या वेळेला आमचं गॅदरिंग आहे, त्यावेळेला बघायला या, तसे ते जायचे. आणि त्या टीम मध्ये खूप चांगले लोक होते. रेडिओ स्टेशनवर जे अरविंद मामा म्हणून होते, अरविंद जहागीरदार, ते आलेले होते. एक पत्रकार होते प्रभाकर पुराणी, आणि एक होते ते बाळ गावली नावाचे लेखक होते चांगले, हिस्लॉप मध्ये असतील बहुतेक ते तेव्हा, आता कोणीच नाही आहे त्यातलं. आणि आमचा नंबर आला पहिला. अच्छा. आणि तो जो आत्ता वारला म्हटलं मी, अजून 10 दिवस नाही झाले त्याचे, त्याला मेडल मिळालं अभिनयाचं, आणि मला मिळालं, जे की पडदा पाडावा लागला होता पहिले मला, आणि नंतर मिळालं. तर तेव्हापासून मग असं झालं, मग मी BA झाल्यावर मी MA करायला नागपूरला आले. नागपूरला मी युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहत होते, आणि हा जो मुलगा होता माझ्यासोबत होता, छोटीशी मूर्ती होती अगदी, पण विनोदी, म्हणजे तोही शेवटी सोमलवारचा हेडमास्टर होऊन रिटायर्ड झाला, आणि मी पण मास्तरीण म्हणूनच रिटायर्ड झाले. तर तो म्हणाला की आपल्याला नाटक करायचंय. आमच्या वॉर्डनला विचारलं मी, ती म्हणाली संध्याकाळी 6 पर्यंत कुठेही मरा, 6च्या नंतर पाऊल बाहेर असलं तर तंगड तोडीन. आता म्हटलं काय करावं, त्याला म्हटलं जाऊ दे 2 वर्ष अशीच. मग त्या 2 वर्षात लग्न झालं. अच्छा. हा, आणि मग सुरू झाला माझा नाट्य प्रवास. मिस्टर तेलंग असे होते की
त्यांनी फक्त काही नावं सांगितली की हे डायरेक्टर आहे, यांच्याच हाताखाली काम करायचं. कारण जे एक पत्रकार होते पुराणिक, ते म्हणाले, अरे तुझी बायको आली म्हणजे आता मला एक हिरोईन मिळून गेली नाटकासाठी. अच्छा. हा, तर त्यांनी सांगितलं की हे लोक आहे, यांच्याच हाताखाली काम करायचं डायरेक्टर म्हणून, नाही तर नाही करायचं. मग काही दिवस केलं, पण लक्षात आलं की आपल्या याला सूट होत नाहीये मेन रोल. मग कुठला तरी असाच सहाय्यक भूमिका करा. किती दिवस ते करायचं, नेहमीसाठीच ते होऊन गेलं. एका डायरेक्टरच्या हाताखाली काम केलं की शिक्काच लागतो की तुम्ही ही भूमिका हीच करणार आणि मेन भूमिका दुसरी कर. म्हणून मग मी थोडं नंतर 2-3 वर्ष घालवल्यावर बंडखोरी केली आणि नवऱ्याला सांगितलं की आता बस झालं, अमक्याच्या हाताखाली करायचं, टमक्याच्या हाताखाली नाही करायचं, विचारही नाही करायचा वगैरे. मग त्यांना म्हटलं मी की नाही, मला चांगला रोल मिळतोय तर आम्ही करतो. मग जेव्हा गाजलं मग पेपरमध्ये आलं, गाजलं. असं ते सुरू आहे, तेव्हापासून सुरू आहे. खूप खूप वर्ष झाले. खूप वर्ष झाले करतोय, बंद नाहीये अजूनही. आत्ताही सुरू आहे एक नाटक. आता महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र याच्यात आम्ही एक नाटक सादर केलं होतं, लेखिका नावाचं. 10 दिवस झाले त्याचा पहिला नंबर आलेला आहे. अच्छा. हा, आणि ते आता मुंबईला न्यायचं आहे आम्हाला फायनल. ती जी इथली प्राथमिक स्पर्धा होती, आता जितक्या केंद्रावरून पहिले आले त्यांची अंतिम मुंबईला आहे. तिथे पहिलं यायसाठी आता मेहनत करायची आहे. येईल, नक्की येईल. यात तुम्ही बरेचसे महाराष्ट्र राज्य स्पर्धेतील नाटके, त्याची एक लिस्ट आहे. या लिस्ट मध्ये 14 नाटके दिसतात आहे मला. हो, पण त्यानंतरही 10-12 असतील. आता आतापर्यंत सुरूच आहे ना. ते पूर्ण मी लिहिलं नाही, आळशीपणा की काय काय. 2017 पर्यंतची एंट्री आहे. हा, मग आता 10 वर्ष होत आले ना अजून. या 10 वर्षातही रिकामं नाहीये कोणी बसलेलं. ठरवते मी की आता नाही करू, पण नाही होत. म्हणजे गरज असते. जे सध्या मी जो रोल करते आहे लेखिकामध्ये, 2-3दा म्हणजे पहिले एकांकिका वगैरेही केल्या, त्यांना मिळाले नंबर, कुठे कुठे नाही मिळाले. पण 2-2.5 वर्ष जवळजवळ झाली आम्ही त्याचं 2 अंकी पण 2दा केलं, एकांकिका तर खूपदाच केल्या, आणि हिंदी 2 अंकी केलं, त्याच्यात नंबर आला आमचा, हिंदीमध्ये आला. आणि त्याचं कारण मला हेच वाटतं की आता जी मुलं बोलतात त्यांची भाषा ही मराठी छान नाहीये. प्रमाण भाषा जी आहे ते बोलत नाही. आणि हिंदी इथे आपण नागपुरात माझ्या जास्त लक्षात आलं की पहिले हे मध्य प्रदेश आणि हे एकच होतं ना, सीपी अँड बेरार, तर हिंदीचा प्रभाव जास्त आहे. बरोबर. त्यामुळे मराठी बोलणे हा खूपच मोठी समस्या या मुलांसमोर आहे. ळचा उच्चार, डचा उच्चार, न तर कळतच नाही त्यांना. च आणि च हे केव्हा म्हणायचं, 40 वर्ष म्हणायचं की 40 वर्ष म्हणायचं, आम्ही चाळीत राहतो म्हणायचं की चाळीत राहतो म्हणायचं, हे नाही समजत. त्यामुळे त्यांचा नंबर मराठीतून जातोय. पण त्याला मी खूप काही करू नाही शकत. जे जन्मापासून आजूबाजूच्या वातावरणात जे वाढले आहेत ती तशीच भाषा आहे. ते तर हिंदीत का आला, तर हिंदीचा प्रभाव जास्त आहे, तर हिंदीमध्ये नंबर आला. तिथे भाषेचा त्यांना प्रश्न नाही आला. इथे येतोय, आता आलाय आमचा नंबर. आता त्यांना म्हटलंय की जरा घासून भाषा सुधरवा, मुंबई पुण्यातले लोक हाकलून देतील तुम्हाला तिथनं, कुठेच नाही राहणार तुम्ही. तर करतील, आता प्रयत्न चांगले करताय, टीम छान आहे, पण सगळी यंग पोरं आहेत. माझ्या वयाचं मला कोणी दिसतच नाही तिथे. पण त्या नाटकात मला रोल आहे. अच्छा. म्हणजे एक छोटी दाखवलीये मुलगी, तिचा जन्म म्हणजे शिकत असते, तीच मोठी होते तरुण, तेव्हा ती फुल टाइम असते, आणि तीच मी म्हातारी दाखवली आहे नंतर, ती खूप मोठी बनलेली असते लेखिका. तर ते माझं पूर्ण लाईफ जर्नी दाखवलं. पूर्ण लाईफ जर्नी. तर मी सुरुवातीलाच दीप प्रज्वलन करते, मला पत्र आलेलं असतं शासनाचं की या वर्षीचा सन्मान तुम्हाला मिळालाय,
तेव्हा मी घरात बसलेली असते, थकलेली वगैरे, आणि मग मला पूर्ण आठवत होते. एक एक मी वस्तू काढते त्यातल्या, मग पूर्ण सुरूच होऊन जातो तो ड्रामा. छोटी, मग मोठी, मग शेवट मी असते. हे माझ्या पुस्तकाचं प्रकाशनचं भाषण माझं, आणि तिथेच संपतं. कविता मी गाते आहे, चांगलं आहे, पण म्हणजे हेच आहे की त्या मुलांनी त्या वयासाठी लिहिलं. लहान आहे पोरगा तो लिहिणारा, पण छान लिहिलंय, मस्त. तर तो, त्याला आता माझ्या वयाशिवाय गत्यंतर नाही. मी खूपदा नाही म्हणते की अरे पुरे झालं रे बाबा, आता होत नाही. पण तो म्हणतोय की त्या दिवशी इंटरव्ह्यू दिला मी, UCN वाले येतात, अच्छा, त्यांनी घेतला. तो म्हणाला, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणलं, अरे 2 वर्ष झाले मी हे करते आहे. कुठे यश, कुठे दणदणीत अपयश. हे मला पहिल्यांदा या नाटकाने दिलं, दणदणीत अपयश. अच्छा. हा, आणि माझ्या डोक्यावरती म्हटलं ते पिशाच्यांनी मानगूट धरली आहे माझी, त्या लेखिकेच्या. ते भूत तेव्हाच उतरेल जेव्हा याला विजय मिळेल चांगला. आणि आजचा शो झाल्यावर मला वाटतंय की हा खूप छान झालाय, याच्यात नक्कीच आम्हाला विजय मिळेल, आणि मिळाला. तर आता पुढचं बघू. ही पहिली परीक्षा पास केली. म्हणजे हिंदी राज्य नाट्य स्पर्धा पण हो आहे तुमच्या याच्यात? हिंदी आहे, संगीत पण आहे. तर मी गात नाही. संस्कृत नाट्य स्पर्धा पण आहे. संस्कृत प्राण आहे माझा. संस्कृत मध्ये पण नाटक होतात, आहेत ना. संस्कृत मध्ये नाटक कसं झालं की पहिले रामायण महाभारत याच्यावरच असायची सगळी पौराणिक नाटकं. पण मी जेव्हा नागपूरला शिकायला आले तेव्हा मला इथले, आता म्हणजे ते रिटायर्ड निवृत्त कुलगुरू कालिदास विद्यापीठ पंकज चांदे, ते माझ्या बरोबर शिकत होते. मग त्यांनी कॉलेज केलं, नंतर ते गेले युनिव्हर्सिटीचे हेड म्हणून, कुलगुरू. तेव्हा त्यांनी सुंदर नाटकं, साधी साधी नाटकं भाषांतर करून दिली, आणि ती आम्ही केली. अच्छा. तर ती पुण्याला असायची स्पर्धा, ती इथे नसायची. आणि मग आम्ही ती संस्कृत भाषा प्रचारणी सभा आहे आमची, त्याच्यातर्फे आम्ही सुरूच केलं की दरवर्षी एक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत संस्कृत करायचं. आणि ते जे मी म्हणाले की ते विनोदी नाटक मी तिथे केलं होतं, त्याचे छोटं करून आम्ही तिथे सादर केलं. एकांकिका असते ती, 40-45 मिनिट ते 1 तास मध्ये बसवायचं. नंतर ते बंडू नावाची एक सिरीज आहे, बंडू नाटक करतो, बंडू ऑफिसला जातो, बंडू उंदीर मारतो, खूप विनोद 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 त्याच्या घरातले, खूप कौटुंबिक असे ते सगळे हे आहेत. तर त्याच्यातलं आम्ही 2 केले होते. एक बंडू चहा पितो आणि बंडू नाटक करतो. हे 2 एकत्र केले, कारण आम्हाला ते 20-25 मिनिटाचे आकाशवाणीची नाटिका होत्या, आम्हाला होतं 40 मिनिटं. मग आमच्या एक संस्कृत मॅडम आहेत, लीनाताई रस्तोगी नावाच्या विद्वान, आता त्यांना द्रौपदी मुर्मूंनी सत्कार केला आहे. सर्वात चांगली संस्कृत, त्याचं कोणता अवॉर्ड आहे तुम्हाला आता आठवत नाही, पण तो आहे. तर त्या बाईंनी मला इतकं सुंदर भाषांतर करून दिलं त्याचं, की त्याचा इथे राज्यनाट्यामध्ये तर नंबर आलाच, पण इथल्या विद्यापीठांनी आम्हाला सांगितलं की आमच्यातर्फे तुम्ही ते त्रिपुरा अगरताला तिथे जायचंय, तिथे स्पर्धा आहे, तिथे सादर करा. वसंतोत्सव आहे तिथे, तर तिथे कॉलेजचा आहे. तर आम्ही त्यावेळेला यात होतो, असं म्हणजे कीर्तन महाविद्यालयात एंट्री घेतलेली, आणि 2 छोटी होती, म्हणजे माझे नातू होता आणि एक नात होती, ती माझी मुलं दाखवली होती. आणि माझा नवरा खूप विनोदी, तो पण आता नाही आहे जिवंत, सतीश ठेंगडी म्हणून होता, फार सुंदर संस्कृत बोलायचा आणि विनोदी काम इतकं सुंदर करायचा तो. त्यात माझी मुलगी त्याची प्रेयसी आणि मी त्याची बायको, असं होतं. खूप सगळे विनोद विनोद. तर तिचा मुलगा माझ्या नाटकात माझा मुलगा म्हणून होता, तर मुलीचा मुलगा म्हणजे माझा नातू, तो मला 2-3 दिवस झाल्यावर म्हणे की मला प्रश्न पडलाय की माझी आई नाटकात असताना मी तुला आंब मात असं म्हणून का हाक मारायची.
अच्छा. तू माझी आई थोडी आहे, ती माझी आई आहे. हम्म. अरे म्हटलं तुला असंच हाक मारावं लागेल. आता तुझे नाटकातले बाबा इथे बाबा आहेत का आपले? ते नाही आहेत. हे दुसरेच बाबा आहेत. बरं ते आपले आबा पण नाही आहे की माझे आहेत बा, तेही नाहीये. हे नाटक असतं. नाटकात आई पण वेगळी असते, बाबा आणखीनच वेगळे असतात. आणि आजीला आई म्हणायचंय इथे, आणि आईला ती कोणीच नाही तुमची, ती तुमच्या बाबांची मैत्रीण आहे. खूप मजा केली पोरांनी तेव्हा, माझ्या नातवांनी. आणि मग त्रिपुरा अगरतलाला पहिल्यांदा ती विमानात बसली छोटी पोरं. मजा आली. म्हणजे नाटकांनी मला, संस्कृत नाटकांनी बरंच काही दिलं. म्हणजे आज जी आयडेंटिटी माझी ओळख म्हणून आहे ती संस्कृत नाटकामुळे आहे. मला तर खरं संस्कृत नाटकं असतात हे आजच पहिल्यांदा, म्हणजे आता मी वाचलं तेव्हा कळलं. नाही स्पर्धा आत्ताच उदाहरण सांगते. मी 17, 18, 19 मार्च म्हणजे आत्ताच गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत मी पुण्यात होते. आणि अच्छा. पुण्यात कशासाठी होते तर प्रत्येक स्टेट मधलं एक संस्कृत नाटक सिलेक्ट करून आलेलं होतं तिथे. 14 स्टेटची 14 नाटकं, म्हणजे 14 राज्यांनी स्पर्धा घेतल्या. आणि ह्याचं पूर्ण आयोजक होते केंद्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली, नवी दिल्ली. एकदा ही त्यांची स्पर्धा मी पाहिली होती, पण ही अशी सिलेक्टेड याची म्हणून नव्हती. ती वासंतिक उत्सव म्हणून दिल्लीला होती. त्यावेळेला पण मी त्याची परीक्षक म्हणून गेले होते. आणि त्यावेळेला संस्कृत बातम्या देणारे आमच्या वेळेपासून होते बलदेवानंद सागर. ते इयम आकाशवाणी असा त्यांचा भरदस्त आवाज होता. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयन्ताम प्रवाचकः बलदेवानंद सागर, असं आम्ही ऐकायचो संस्कृत बातम्या. तो मनुष्य प्रत्यक्ष माझ्या समोर दिसला दिल्लीला गेले तेव्हा. आणि तो परीक्षक होता एक, मी एक होती, तेव्हा तिघच होते. आता त्यांनी असं केलं की एक स्टेट मधनं एक आणलं. आणि त्याच्यात वैशिष्ट्य हे की संस्कृतमध्ये आमच्या असं असतं की संस्कृत भाषा बोलणारे हिरो, हिरोईन किंवा मोठी पात्र जी आहेत, आणि सगळ्या बायका आणि दास दासी हे प्राकृत भाषा बोलतात. त्यांची भाषा ही प्राकृत असते. जसं आपण नोकराला अशुद्ध भाषा बोलायला लावतो. घरात नोकर असेल, त्याचं हे दाखवायचं असेल आपल्याला अभिनय, तो बोलेल काय व का म्हणत व असे बोलतील. बरोबर. घरचा माणूस तसा नाही, अरे इकडे ये रे, अच्छा, असं बोलेल. तुला एक काम सांगू का वगैरे. अच्छा, संस्कृत मध्ये पण ते व्हेरिएशन आहे, ते व्हेरिएशन आहे. पण ते प्राकृत भाषाच होती आतापर्यंत. म्हणजे ती एक ठरलेली भाषा होती. स्त्रिया आणि छोटी पात्र, हलकी पात्र ज्याला म्हणून, ते वापरायची ती भाषा, प्राकृत भाषा. हो, म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो MA ला तेव्हा आम्हाला तीच वाचावी लागायची, त्याच्यावर प्रश्न लिहावे लागायचे. तर आता त्यांनी असं म्हटलं की ज्या आपल्या स्टेट मधल्या प्रत्येक राज्यातली भिन्न भिन्न भाषा आहे, त्या भाषेचा वापर तुम्ही संस्कृत नाटकात करायला हवा, ही त्यांची मुख्य अट होती. अच्छा. आता तमिळ ते झालं, तेलुगू भाषा झाली, मल्याळम झाली, पंजाबी झाली, गुजराती झाली, ह्या सगळ्या, भोजपुरी, ह्या सगळ्या भाषांचा वापर संस्कृत नाटकात आत्ता केलेला मला दिसला. आणि मी त्यासाठी इथे 5-5 परीक्षक होते की मला खालच्या ज्या आहे कर्नाटकी, जी आहे कानडी भाषा वगैरे, हे मला कळणार नाही, हे त्या लोकांना कळेल म्हणून कर्नाटकी होते, तमिळ होते, आणि अजून UP साइडचे एक होते. ती भाषा साधारण हिंदी वगैरेशी मिळत्या जुळत्या आहे, तर ते आम्हाला समजून जात होतं. पण तिकडचे साऊथचे 3 जण ठेवले होते त्यांनी. 3 जण होते, कारण त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. आणि मग त्यानुसार आम्हाला त्याचं परीक्षण करता आलं की ते काय बोलतायत हे अभिनयाने बरंच कळलं, पण तरी ती भाषा ते बरोबर बोलले की नाही. म्हणजे एकाच नाटकात या सगळ्या भाषा सगळ्या नको होत्या. आता तुमचं जर तिकडचं आहे गुजरातचं, तर गुजराती भाषेचा वापर तुम्ही कसा केलाय केला. काही जणांनी 2-3 भाषा वापरल्या, तर गुजरातवाल्यांनी मराठी पण वापरली, तर ते जवळ आहे त्यांना.
सैनिकाचं एक होतं, तर त्याने गाव जेव्हा गोळा केलं तेव्हा त्या सैनिकांमधली म्हणजे गावातली भाषा ती वापरली त्यांनी तिकडची, भोजपुरी टाईप अशी, बिहारी वगैरे काय काय त्या तिथल्या भाषा वापरल्या. मराठी पण गुजरातवाल्यांनी एक दोन मराठी वापरली, गुजराती वापरली. तर त्यांचा वापर चपखल कसा केलाय याच्यावर मार्क होते त्यांना. जे मला कळले त्याचे मी बघायचं. जे साऊथकडच्या भाषा जरा आहेत त्या नाही कळत, त्या त्यांनी केले. छान आहे संस्कृत नाटक म्हणजे, आणि भरपूर वाढलंय. आणि जेव्हा आम्ही त्रिपुरा अगरतलाला हे विनोदी नाटक केलं त्यावेळेला सगळेजण आम्हाला तेच म्हणायला आले की तुम्ही जे स्वतःचं नाटक आहे, म्हणजे घरगुती आपलं नैजम नाटक म्हणायचं, स्वतःचं घरात जे चालतं कौटुंबिक, ते तुम्ही दाखवलं. आणि संस्कृत प्रचार करायसाठी आपल्याला याची खूप गरज आहे. कारण तुम्ही किती रामायण महाभारत किंवा सगळे सांगा ग्रंथ, मोठमोठे शास्त्रीय ग्रंथ, ते कोणालाही वाचून भाषा येणार नाही. बरोबर. जी आपण घरात बोलू तीच भाषा येईल. कारण जनरली रामायण महाभारतात श्लोक असतात ना, श्लोकांचा उपयोग करून आपण बोलू शकत नाही रोज. नाही ना. पण आता झालं ना तसं. आता तिथे पण 4च फक्त अशी वेगळ्या याची नाटकं होती धाटणीची, आणि बाकीची सगळी भीष्म प्रतिज्ञाच 3 होत्या. मला लहानपणचं आठवलं तेव्हा की मला भीष्म बनवलं होतं. अच्छा. तगडी. तर हे नाटक मी आता तिथे 3 लोकांकडनं पाहिलं, वेगवेगळे लोकांनी केलेलं, पण थीम तीच, भीष्माची प्रतिज्ञा. त्यावेळेला मला आठवलं, मी त्या मुलांना म्हटलं की मराठीमध्ये मी हे नृत्य नाटिका केली होती, त्यात मी भीष्म होते. अरे त्या मुलांना इतकं हसायला आलं की मॅडम आणि भीष्म वगैरे. म्हटलं त्यातलं वाक्य मला आठवत आहे मराठी, की मी त्याच्याकडे जाते, त्यांनी सांगतो तो की नाही होणार, मग मी नाचत नाचत म्हणते, निघू चला वचन मी देतो, वचन मी देतो, दुहितेला माता म्हणतो. दुहिता त्याची मुलगी, तुझ्या म्हणजे त्याच्या दुहितेला माता म्हणतो. असं म्हटल्यावर म्हटलं ते मला सगळं आठवलं पूर्ण. खूप मजा वाटत होती, पण मला ते बघता नाही. पण हे सगळं संस्कृत मध्ये खरोखरीच आनंद आहे वेगळा, तो होतो मला. मग संस्कृत नाटकाला प्रेक्षक वगैरे असतात का? तिथे तर 400 विद्यार्थी आलेले होते. अच्छा. शिवाय त्यांचे सगळे संस्थांचे शिक्षक आणि असे होते. बाकी स्थानिक असे कोणी नव्हते. पण जेव्हा आम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा पुण्याला करतो तेव्हा प्रेक्षक असतो. इथे जेव्हा स्पर्धा झाली होती नागपूरला एकदा, तेव्हा मी नरक माझा भला नावाचं एक विनोदी होतं, त्याचं भाषांतर केलं होतं. नरकः एव वरम, नरकच श्रेष्ठ आहे असं. तर त्याला पहिला नंबर मिळाला होता आम्हाला. मला डायरेक्शनचं वगैरेही मिळालं होतं. आणि लेखन मात्र मराठी लेखन होतं. इथला ऍडव्होकेट घारे म्हणून आहे, त्याचं लिहितो तो, नाटक चांगलं लिहितो तो. आत्ता वारला. म्हटलं मी त्या गजानन पांडेनी लिहिलं होतं की ही कळी उमलायलाच हवी, असं नाटक होतं त्याचं. त्याचं भाषांतर आमच्या ते मीच केलं होतं. विकसतू एषा कलिका, ही कळी उमलायला हवी. त्याच्यात ते नुकतेच कोणतं प्रकरण झालं होतं की त्या मुलीवर 3-4 कॉलेज मित्रांनी बलात्कार केला आणि दुसऱ्या मुलीवर केला, पण ही बघूनच वेडी झाली असं आम्ही दाखवलं होतं याच्यात. तर ती मुलगी पाहते, तिच्यावर मानसोपचार, मग डॉक्टर तिला विचारतात, तिचं काउन्सिलिंग, हे सगळं आम्ही त्याच्यात आणलं होतं. शेवटी ती काढते, मनातलं निघतं तिच्या की असं असं झालेलं आहे, आणि ती ओळखते ती मुलं, त्यांना शिक्षा. म्हणजे हा एकदम पुन्हा वेगळा निर्भया मुलीची ते प्रकरण झालं होतं. तिच्यावर खूप जणांनी बलात्कार केला आणि ती गेली. इथे आम्ही ते नाही दाखवलं, ती गेली नाही. आम्ही दाखवलं की ते तिने पाहिलं मैत्रीण आणि घाबरली आणि ती वेडी झाली.
बोलत नव्हती. मग तिला आम्ही काउन्सिलिंग करून करून डॉक्टर, नर्स, तिची आजी हे सगळं दाखवलं छान. आई बाबा वडील तिचे. आणि तर त्यालाही खूप कौतुक वाटलं की हा आत्ता झालेला विषय आहे, यांनी लगेच आणला कसा. काहीतरी नवीन करतो. आणि मला साथ मिळते संस्कृत भाषा प्रचारणी सभेची इथल्या. अच्छा. ते त्यांच्याच नावाने आम्ही नाटक करतो. खूप छान ते आम्हाला सहकार्य देतात. भाषांतर करणे, बोलण्यातल्या चुका सुधरवणे, हे सगळं ते लोक करतात. आणि त्याच्यात जी संगीत नाटकं लिहिलेली आहेत त्याच्यातही मी काम केलंय, कान्होपात्रा वगैरे. पण त्यात कान्होपात्रा मी नव्हते गाणारी. ती गाणारी सुरेल गाणारी मुलगी होती एक, श्यामला अमरावतकर म्हणून, नागपूरचीच होती. त्याचे इतक्या ठिकाणी आम्ही प्रयोग केले. अच्छा. हा, ते खूप. पण माझं गाण्याचं पात्र त्यांच्या प्रत्यक्षात तिला होती गाणी, पण त्या स्पर्धेमध्ये असं होतं की 3 पात्र तरी गाणारी पाहिजेत. तर आमच्या याच्यात एक चोखोबा तो गात होता, ती गात होती, आणखीन एक कोणतं तरी पात्र. मी नाही, म्हणजे मला गायचं नव्हतं. मी दाखवली होती त्याच्यात ती वारांगणाच असते, ती वेश्या, आणि तिची मुलगी ही तिला बनवत असते तशी, पण ती गाते चांगली, पण ती विठ्ठलाचीच भक्ती करत असते. तर हे तिच्या आईला खटकत असतं. तर ही सारखी तिला प्रवृत्त करत असते की नाही, आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, तू असं नको करू. ते त्याच्यात माझा तो रोल होता की लोकांना, श्रीमंतांना आकर्षित करायचं, आपल्याकडे आणायचं. तेव्हा मला आठवतं ठाण्याचा प्रयोग होता, तेव्हा मी तिथे उभी होते, अशी करून हात वगैरे, ती वारांगणाटा ड्रेस वगैरे, तो नऊवार लुगडं छान नेसलेलं. तेव्हा उघडल्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या. म्हणजे पडदा उघडतो तो मी असते, माझं एकंदरीत बोलणं हे ते. आणि नंतर ती मुलगी माझी दाखवली, मस्त गात होती, तिच्या प्रत्येक गाण्याला वन्स मोर मिळत होता. आणि आम्ही खुश सगळे. अशी 2-3 संगीत नाटकं होती. विदर्भ साहित्य संघाचं निर्मिती होती ती आमची नव्हती कोणाची प्रत्यक्ष. बरोबर आहे. या लिस्ट मध्ये 6 संगीत नाट्य दिसतात. पण गाणं कधी नाही म्हटलं मी. नाच भलेही केलाय, म्हणजे ऑर्केस्ट्रा मध्ये पण नाच केलाय गणेशोत्सवात. हा, पण गाणं नाही म्हटलं कधी की माईक घेऊन मी गाते आहे, असं कधीच झालं नाही. आणि हे काय आहे, स्पर्धेत अतिरिक्त केलेली हौशी रंगभूमीवरील नाटक. हा, स्पर्धा नाही आहे ही आता. स्पर्धा नाही आहे. माता शारदेसाठी, गणपतीसाठी, किंवा म्हणजे आता व्यावसायिक वेगळी लिहिलीच आहेत मी पुन्हा, पण ही अशीच आम्ही करायचो. आमच्या कॉलनीत असेल, महिला मंडळात असेल, त्यासाठी केली. ती कोणाला आवडली तर ती 2-4-5 ठिकाणी व्हायची, नाही तर एकदाहून ती मेहनत संपून जायची. अशी पण खूप केलेली आहे. त्यात पण 13 नाटकांची लिस्ट दिसते इथे, आणखीनही जास्त झाली. हो, करतो. एकांकिका पण आहेत. हो, जवळजवळ 13 एकांकिका यात दिसतात आहेत. आता त्या म्हणजे आता बऱ्याच झाल्या आहे. म्हणजे संस्कृत नाटकं जी आहेत आमची ती एकांकिकाच असतात, पण ह्या 13 ह्या वेगळ्या मराठी आहेत. आणि आताही पण मी मराठी करतेच आहे ना, एकांकिका असतातच आताही, आणि 2 अंकी असतातच. व्यावसायिक नाटके, व्यावसायिक नाटक म्हणजे यात तर 5 व्यावसायिक नाटके आहेत. हो. तर आम्ही एक ती संस्था काढली होती तन्मय नावाची. तेच आत्ता वारले, त्याच आहे ते सगळं, सोमलवारचा मास्तर. आणि मला असं वाटतं की मास्तर लोक आणि आम्ही मास्तरणी बायका हे जास्त क्रिएटिव्ह असतात. इतक्या मुलांमधनं काहीतरी आम्हाला काढायचंच असतं. त्यामुळे ती हे झाली. तर त्याने असं काढली होती संस्था. त्याचे घारे म्हटलं मी, ऍडव्होकेट घारे लिहितो चांगला, तो पण होता त्याच्यात. या 3-4 लोकांनी मिळून ही संस्था तयार केली, एक तन्मय नावाची. आणि त्यांनी वार्षिक त्याचे वर्गणीदार तयार केले.
अच्छा. तर आम्हाला मग वर्षाच्या सुरुवातीलाच मिळून जायचे. त्यात आम्ही 2 लोकांना फ्री द्यायचो त्या घरच्या. बाकी आले तर त्यांचं मग आम्ही मिनिमम म्हणजे 100 आणि 150 अशी तिकीटं ठेवली होती, अगदी कमी. तर आम्हाला त्याच्यात फायदा झाला बऱ्यापैकी. म्हणजे दुसरं प्रोडक्शन करायला आम्हाला पुन्हा मग पैसा उभा वेगळा नाही करावा लागला, त्यातनं होत होता. काही काही यांचे 25-25 प्रयोग झाले, काही नाटकांचे खूप ठिकाणी झाले, आणि तर त्यांनी कमाई पण झाली थोडीफार आणि चांगलं प्रोडक्शन पण झालं. दिग्दर्शन पण केलेलं आहे तुम्ही? हो, पण ते संस्कृत असतील पहा. अच्छा. मराठीचं दिग्दर्शन, मराठीच सगळे एकसे एक होते, ते लोक करत होते. संस्कृत मध्ये नाट्य म्हणजे अभिनय आणि संस्कृती येणे अशी मीच होती. म्हणजे संस्कृत ज्यांना येतं त्यांना अभिनय येत नव्हता, आणि अभिनयवाले सगळे जे होते ते संस्कृतच्या बाबतीत रेअर कॉम्बिनेशन झालेलं होतं. म्हणून मग तिथे मला डायरेक्शन म्हणून म्हणजे दिग्दर्शक म्हणून नाव मलाच द्यावं लागलं. मिळाले बक्षीस त्यातही मला. पण मी नेहमी असं म्हणते की ते खूपदा जे मराठीचं मी जेव्हा इकडे करायची संस्कृत, त्यावेळेला मला ऑटोमॅटिकली सगळ्या हे प्रसंग वगैरे मिळून जायचे. त्यात संस्कृतसाठी म्हणूनच थोडाफार बदल करावा लागायचा. म्हणजे मराठीचा जो कोणी दिग्दर्शक असेल त्याचं ऋण विसरू नव्हतो शकत आम्ही संस्कृतमध्ये, की त्याची एकांकिका पण लेखनाची, त्याची जसं लेखनाचं बक्षीस मिळायचं ते अनुवादकर्त्याला, पण आम्ही मूळ लेखक कोण ते सांगायचं. गेले 5-7 वर्ष असे झाले आहेत की मूळ लेखन अमुक आणि अनुवाद नंतर असं म्हटलं की त्याला बक्षीस नाही देत ते. अच्छा. पूर्वी देत होते, मिळत होतं, असं मला पण मिळालंय. आणि माझ्या त्या ज्या आहेत आमच्या संस्कृत प्रचारणीच्या बाई, शिवाय एक आणखीन दुसऱ्याही आहेत मराठी म्हणून, यांनी भाषांतरित करून दिली. त्या मला म्हणायच्या चांगल्या चांगल्या मराठी एकांकिका तू आम्हाला आणून दे, आम्ही तुला भाषांतर करून देतो. तर त्यांनी दिल्या. पण आता हे थोडस मुंबईलाच पुण्यालाच होतात त्या लोकांनी ठरवलं की जी स्वतःची संहिता आहे पण नाटका भर कशी पडणार, त्यांचं म्हणणं. त्याच्याशी मी केला पत्रापत्री जरा, आणि मी सांगितलं त्यांना की अरे भाषांतरित ती फुलराणी वगैरे आहे, फुलांनी केले आहे भाषांतर कितीतरी. भाषांतरांनी तुमच्या साहित्यात भर नाही पडत का? अनुवादित लेखन जे आहे पडतोच, फरक पडतो. मग संस्कृत मध्ये भरच आपल्याला घालायची आहे आणि आत्ताची भाषा बोलायला लावायची आहे, तर आपल्याला भाषांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येकाला इतकं उत्स्फूर्त नाहीयेत. बरोबर. कोणतीही कथा किंवा काही एखादी कथेवरून मी काबुलीवाला केलं होतं, कथा आहे ती, त्याच्यावरून आम्ही नाटक केलं, त्याला बक्षीस दिलं त्यांनी लेखनाचं. पण कथेवरून केलं म्हणून जर ते नाटक असतं आणि त्याच्यावरून केलं असं म्हटलं असतं, होते नाटक बरेच होते त्याचे, पण मूळ कथा ती त्यांची टागोरांची काबुलीवाला असं लिहिलं होतं आम्ही, त्याच्यावर मिळालं बक्षीस. पण हे असं नको व्हायला. भाषांतरित अनुवादित साहित्य वाढलं तर चांगलंच आहे खरं. कारण संस्कृतमध्ये आताच्या हल्लीच्या पिढीचं साहित्य नाहीच ना, जे काही ढिल्या आलं खूप जुनं आहे. असंच होत होतं, असंच म्हटलं जातं. म्हणून मग रामायणातला एखादा प्रसंग किंवा यातला दुसऱ्या महाभारतातला घ्या किंवा भागवतातले घ्या, असे ते जुने सगळे पुराण कथा ज्या आहेत, पुराण त्यातले घ्या, किंवा जुनी मग नाटकं जी होती, बहुतेक नाटकं तशीच होती पण काही काल्पनिक पण होती, स्वप्नवासव दत्तम वगैरे, मालविका अग्निमित्रम, ही जी आहेत या काल्पनिक कथा त्यावेळच्या पंडित कवींनी लिहिलेल्या आहेत. त्यात संभाषण पण आहे, मध्ये मध्ये श्लोक पण आहेत त्याला प्रसंगाला अनुरूप असे. पण तरी सुद्धा ते झालं जुनं. आता इतक्या नवीन कल्पना आहे. आता आपण मोबाईल वापरतो आम्ही संस्कृत नाटकात. अच्छा. भले हॅलो नाही म्हणत, हरिओम असं म्हणतो, पण तो वापरणं जरुरी आहे ना जर मला आजचं दाखवायचं आहे. आज एक आजोबा मुलाला शोधायला बाहेर निघाले आहेत, मोबाईल त्यांच्या जवळ आहे, तो खाली पडतो आहे, पावसात नातवाला शोधतायत आणि सगळे गर्दी झाडाखाली आहे
आणि मोबाईल खाली पडतो, तिकडनं मुलगा वाजवतो आहे तर हे उचलू शकत नाहीये, तो वाजत नाहीये, हे दाखवायचं आहे तर ते दाखवावंच लागेल ना. आणि शेवटी जेव्हा तो मुलगा आजोबा म्हणजे रडायला लागतो, शेवटी त्याला वाईट वाटतं, आजोबा शोधत शोधत येतात, मोबाईल वाजत नाहीये आणि घरून त्याचा मुलगा वडील गेले याच्यात म्हणून काळजीत आहे, हे सगळं दाखवायला मोबाईल दाखवणं भाग आहे. मग आता जुनं रामायण काय दाखवणार त्याच्यात, तर हे आम्ही दाखवतो. आणि हे दाखवल्यामुळे ते आपलं वाटतं नाटक. बरोबर. तर तुम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शन विषयी पण इथे लिहिलेलं आहे. हो, पहिल्यांदा दूरदर्शन नागपूरला सुरू झालं जेव्हा, अच्छा, जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या या मुली छोट्या छोट्या होत्या. त्याला आता किती वर्ष झाले बरं दूरदर्शन नागपूरला येऊन, 10 वर्षाच्या वगैरे असतील त्या, आता 30-40 वर्षाच्या वर झाले. तर दूरदर्शन जेव्हा आलं तेव्हा त्याच्यावरही आपल्याला काही कार्यक्रम करता यावा असं वाटत होतं. आणि मग इथल्याच अनेक दिग्दर्शकांनी कथा घेतल्या काही लोकांच्या आणि आयुष्यात कधी कधी अशी एक पूर्ण मालिका तयार केली. मग त्यात नागपुरातलेच सगळे लेखक, कथाकार यांच्या कथा त्यांनी त्याच्यामध्ये अभिनीत केल्या. त्याच्यात मी केलेलं आहे काम कथा अभिनयामध्ये. आणि रेडिओवरती पण ते नभोनाट्य असायचं. आता कुठलाही प्रोग्राम नागपूर आकाशवाणीवर होत नाही नाटकाचा, तर त्याची नीती ए ग्रेड आर्टिस्ट आहे. तर त्यावेळेला आम्हाला बोलवायचे ते तिथे, एक 15 मिनिटं आम्ही त्या नाटकाचं वाचन करायचो, आपला काय भूमिका आहे आपली ही समजून घ्यायची आणि एकच फक्त त्याची आम्ही रिहर्सल करायचो आणि मग ते रेकॉर्डिंग व्हायचं त्याचं पूर्णपणे ऑडिओ नाटक. ऑडिओ आकाशवाणीवरती ऑडिओ छान वाटायचं ते ऐकायला. बसायचं आम्ही ते अनेक लोकांचे आणि ते असायचंच नेहमी आठवड्यातनं 2दा तरी, ते ऐकायचं. आपल्याला करायला मिळालं त्याच्यात. मग त्याच्या परीक्षा दिल्या पुढे जाऊन, ते नाटक झालं. पण संस्कृत पाठ असायचे, मुलांना शिकवायचं त्याच्यावर. अच्छा. शाळेतले विद्यार्थी घेऊन जायचं, तिथे जाऊन शिकवायचं. म्हणजे तेही पण सगळं ऑडिओच होतं आकाशवाणीवर. संस्कृत पाठ, संस्कृत मंदाकिनी असं नाव होतं त्याचं. आता ते काही राहिलेलं नाहीये. तर ते पण इतके पाठ मी घेतले आहेत की 2 विद्यार्थी न्यायचे, एक मुलगा एक मुलगी, आणि असं समोरासमोर बसायचं जसं आता आपण बसलोय. मी त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांनी त्याची उत्तरं द्यायची. हे सगळं नाटक लिहिलेलं असायचं. त्यांनी चूक उत्तर द्यायचं, मग तिने म्हणायचं हे तुला काय येतंय, माझं हे आहे बरोबर, मग तिने सांगायचं. म्हणजे पूर्ण वर्ग आवाज आला पाहिजे असं आम्ही करत होतो. मग शिक्षकांनी म्हणायचं अरे भांडता कशाला बेटा, तू सांग उत्तर काय आहे ते. एक इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग. आणि शिकवायचं, जे शिकवायचं असायचं ते तर शिकवायचंच त्याच्यात, पण या मुलांना अभिनय पण आला पाहिजे त्याच्यात, हे पण असायचं. तर छान होतं ते. आणि जे नाटक करत होते त्यांचा पाठ हा नेहमी खूपच रसाळ व्हायचा. आणि ज्यांना अभिनय जमत नव्हता, शिक्षक फक्त म्हणून होते. खरं म्हणजे प्रत्येक शिक्षकाला अभिनय यायलाच पाहिजे, नाही तर विद्यार्थ्यांसमोर आपण उभं राहून नाही, त्यांना खूप खूप आपण कंटाळवाणं करू शकतो. तर ते काही शिक्षकांचे पाठच असे असायचे, काही विज्ञानाचे वगैरे, त्यांना ते रसाळ करून नाही सांगता येत. भले त्यांचं ते प्रात्यक्षिक जे असतं ते टीव्हीवर चांगलं दाखवू शकले असते, पण मग होतो थोडासा रटाळ. पण आमचे संस्कृतचा पाठ हा तर नेहमीच खूपच रसाळ व्हायचा. मुलांना मजा यायची, पत्र यायची त्याच्यावर मग की हा पाठ खूप आवडला, खूप छान झाला. आणि कधीतरी ते पुन्हा लावायचे, ते पुन्हा प्रसारण लिहायचे ते श्रद्धा तेलंग यांच्या पाठाचे पुन्हा प्रसारण करीत आहोत. ते आम्हाला कौतुकाचं वाटायचं की अरे पुन्हा पाठवण्यासारखं, पुन्हा दाखवण्यासारखं यांना वाटलं. असे बरेचदा झाले. आणि त्याचं मानधन पुन्हा वेगळं मिळायचं. अच्छा, ते आणखीन छान.
म्हणजे तेव्हा हे छोटे छोटे इनिशिएटिव्ह होते गव्हर्नमेंट कडून संस्कृत भाषा घराघरापर्यंत पोहोचवायला. तर आता असे काही इनिशिएटिव्ह आहेत काय? आहेत ना, अजूनही आहेत. सध्या एक संस्कृत भारती ही जी संस्था आहे, म्हणजे ती सरकारी नाही आहे, पण आहे पूर्ण भारतीय याच्यावर स्तरावर ती कार्य करते आहे. ते असे संभाषण वर्ग घेतात छोट्या मुलांचे. तिथे वयाचं बंधन नाहीये, म्हणजे 7 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत कोणी पण तिथे शिकू शकतं. तर ते करतात आता, आणि मुलं बोलायला लागली आहेत बऱ्यापैकी. म्हणजे चांगले दिवस आहेत संस्कृतला, आणि हे करतायत लोक, येत आहे. ती संस्था करतेच आहे, पण शाळेमध्ये पण ठेवलाय त्यांनी. अनेक शाळांनी ठेवलाय पहिल्या वर्गापासून. मग थोडे श्लोकपाठ घ्या, मग हे घ्या, असं. पण 8वी पासून त्यांना हे ठेवलं आहे की तुम्ही संस्कृत घ्या किंवा हिंदी घ्या. तर बहुतेक शाळा, बहुतेक मुलं संस्कृत निवड करतात, कारण तसं ते छान असतं, बोलायलाही छान वाटतं. आणि पूर्वीसारखं नाही राहिलं. पूर्वी आमच्या वेळा कसं होतं की इंग्रजी बोलणारे त्यांना आम्ही स्मार्ट म्हणायचो. स्मार्ट आहे बरं, इंग्रजी बोलतो, असं. आता तसं नाही, इंग्रजी सगळेच बोलतात. सामान्यांची भाषा इंग्रजी झाली आहे. मग ती चूक बोलव, बरोबर बोलव, पण ते बोलतात. आता मी मुलांना शिकवताना हेच शिकवते की आता स्मार्ट व्हायचं ना, आपण संस्कृत बोलायचं. संस्कृत स्मार्ट लोकांची भाषा आहे. राईट. तर आता बोलायला लागले आहेत, बोलतात. आणि संस्कृतच्या गेले अनेक वर्ष बालरंगभूमी जी आहे त्याच्याशी आम्ही म्हणजे त्यांच्या बॅनर खाली आम्ही घेत होतो आतापर्यंत. आता बघूया कसं यावर्षी करायचं ते. पण 58 ते 60 शाळा विदर्भातल्या दरवर्षी संस्कृत नाट्य स्पर्धेला येतात. आणि त्या सगळ्यांची आम्ही विदर्भातल्या प्रत्येक गावी जाऊन जाऊन परीक्षण करतो. त्यांच्या शाळेत ते छान त्याचं ठेवतात. जिल्ह्याच्या ठिकाणी साधारणपणे एकत्र येतात ते. म्हणजे आता अकोला आहे, तर अकोला जिल्ह्यातले 2-3 नाटकं तिथे येतात अकोल्यात. आणि एखादी शाळा उत्साही असते, ती त्या ठिकाणी करवते सगळ्यांचं. त्यातनं आम्ही निवडतो. असे मग भंडारा, नंतर इकडे चंद्रपूर, रामटेकला सुद्धा केलंय लोकांनी. असे आम्ही निवडत जातो. अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, अशा शाळांमध्ये आम्ही जाऊन बघतो आणि त्यातले निवडून घेतो. थोडे प्राथमिक फेरी म्हणतो आम्ही त्याला. आणि उरलेले नागपुरातले जेवढे आहेत त्या सगळ्यांची एखाद्या शाळेत, बहुधा ते स्कूल ऑफ स्कॉलर्स जे आहे अत्रे लेआउटला, त्याच्या शाळा बघणाऱ्या हेड होत्या आभा मेघे म्हणून. तर त्या आमच्या बालरंगभूमीमध्ये अध्यक्ष होत्या, आहेत म्हणजे. तर त्या खूप पुढाकार घ्यायच्या. तर आम्हाला इतके सारे त्यांच्याही सगळ्या शाळा मिळायच्या, 8-10 शाळा सगळ्या गावातल्या. नंतर भवन्स, त्यांच्या सगळ्या शाळा मिळायच्या. नागपुरातल्या तर अनेक मिळायच्या. असं मिळून नागपुरातल्या आम्ही 1 दिवस 2 दिवस अशी स्पर्धा घ्यायचो. आणि मग त्या सगळ्यांमधनं 15 निवडून त्यांचं सुरेश भट सभागृहात मोठा उत्सव व्हायचा. आताही होणार आहे, मागच्या वर्षी झाला. आम्हाला ते रेकॉर्ड करायचंय त्याचं ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये. की संस्कृत आत्ताच लोक आश्चर्य करतायत. मी तिथे गेले तर माझी ओळख काय सांगितली पुण्याला, की यांचं काम बघा काय आहे, की हे कोणाचंच नाही आपलं. की आज प्रत्येक नाटकामधले मिनिमम 10 मुलं म्हटले तरी 58 वगैरे नाटकातले किती मुलांना यांनी संस्कृत प्रवृत्त केलं बोलायला. हे काम जास्त महत्वाचं आहे आणि हे आवश्यक आहे छोट्या मुलांमधनं. तर ही 9वी पर्यंतची मुलं आहे माझ्याकडे, त्यांचं आम्ही करतो आणि इथे छान स्पर्धा होते. त्यामुळेच मी म्हणते हा मला सन्मान जो मिळाला आता एवढं मोठं करायचा, पूर्ण केंद्रीय संस्कृत संस्थांनी जे बोलवलं ते त्यासाठी की हे आम्ही करतो आहे. टीम आहे माझी, चांगले लोक आहेत, मेहनत करणार, पण करायला लागतं, पुढाकार घ्यावा लागतो. कारण नाटकातून जी संस्कृत शिकतील मुलं ती पुस्तकातून कधीच शिकू शकणार नाही.
नाही नाही, त्यातली 4 मुलं आगच्छ आगच्छ असं जरी बोलली तर मला खूप खुशी होते. ए तत्र कुत्र गच्छसी असं म्हटलं की म्हणजे तो कुत्रा गेला नाही, त्यांना गंमत वाटायची पहिले. आता त्यांना माहित झालं की अरे तू कुठे चाललायस. एवढं जरी ते बोलले आणि मम नाम वगैरे तव नाम किमस्ती एवढं जरी विचारलं तर आम्हाला वाटतं की या मुलांना गोडी लागली आहे. म्हणजे ते बोलतात, तसं करतातच ते, कारण ते जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस करत असतात त्यांच्या संहितेचे. आणि शिक्षक मुख्य म्हणजे खूप ऍक्टिव्ह होऊन राहिलेत ना त्यामुळे. तर शिक्षक काय आपले काय करणार, श्लोक बीक पाठ करून घेतले, पेपर तपासले, काम संपलं. आता तेही खूप छान झाले आहेत. आम्हाला खूप म्हणजे आशादायी वातावरण आहे संस्कृत साठी, म्हणजे भाषाच पुन्हा एकदा त्याला इम्पॉर्टन्स लागलेला आहे. म्हणून ते जे म्हणतोय ना आता की तुम्ही संस्कृत येतं हे लिहा त्या जनगणनेमध्ये, तुम्हाला माहित असणाऱ्या भाषा, त्याच्यात संस्कृत लिहा हा आमचा आग्रह असतो. आम्ही सगळ्या व्हॉट्सअपवर टाकत असतो ते की या वेळेला येईल तर तुम्ही लिहा. भले तुम्ही 8वी पर्यंत 10वी पर्यंत शिकले असाल पण तुम्ही लिहा ते, म्हणजे त्यासाठी काहीतरी सरकार दरबारी व्यवस्था होईल त्याला वर आणण्यासाठी. असं बरेचसे पुरस्कार पण इथे नोंद आहेत, तर त्या पुरस्कारांविषयी थोडं बोलूया. पुरस्कार हे स्पर्धेमधले पुरस्कार आहेत, हे तर ती स्पर्धाच आहे. त्याच्यामध्ये तर अहम विकेनी लढाईच असते, ते मिळालेले आहेत. पण काही पुरस्कार हे आपण जे कार्य करत असतो त्याला पावती देण्यासाठी सरकारने दिलेले असतात. तर तो एक मला राज्य शासनाचा पुरस्कार आहे, संस्कृत साधना पुरस्कार. म्हणजे मी साधना करते आहे संस्कृतची, त्यासाठी तो एक मला मिळालेला पुरस्कार आहे. नाटकासाठी मिळालेला पुरस्कार जो आहे तो मेडल सगळेच आहेत, बरेच मेडल आहेत. उत्तम अभिनयासाठी रौप्य पदक ती बरीच आहेत. म्हणजे मी आणि माझी मुलगी दोघी करतो, तर आम्हाला ती 9-10 होती. तर नातवाच्या मुंजीत आम्ही मोडून त्याचं ताट बनवलं आणि मेडल ठेवून करणार काय, तर ती बरीच मिळालेली आहे, ती स्पर्धेतली झाली. पण हा एक मोठा पुरस्कार आहे. शिवाय तिथे येवलं गाव आहे, त्यांनी पण त्यांच्या तिथला एक लोकमान्य पुरस्कार असतो संस्कृत जाणकारासाठी ठेवला होता. गिरीश गांधींची इथे संस्था आहे, त्या संस्थेने मला स्मिता पाटील अभिनयाचा पुरस्कार दिलाय. नंतर खासदार महोत्सवात पहिल्याच वर्षी 2013 सुरू झाला मला वाटतं, त्या 14 पहिल्याच वर्षी मला नाट्यासाठी म्हणून पुरस्कार मिळाला. नितीन गडकरींनी सुरू केलेला त्यांच्या हस्ते. तो अभिनयाचा एक पुरस्कार चांगला आहे. नाट्य गौरव पुरस्कार, हा, तो नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांनी दिलेला पुरस्कार आहे तो, की म्हणजे नाट्य गौरव पुरस्कार 2013 मिळालेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पदाधिकारी पण राहिले आहेत. हो, म्हणजे आता हे तर नोकरीमुळेच एक आलं होतं मला की 9वी 10वी 11वी 12वीची संस्कृतची पुस्तकं बनवायची, म्हणजे जी अभ्यासाला आहेत मुलांना. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जे आहे त्यांनी ते बोलावलं होतं पुस्तकं लिहायला म्हणून. तर ते 9वी 10वी 11वी 12वी, तर ते तो सन्मान आहे, म्हणजे ते अभ्यास मंडळ सदस्य म्हणून बोलवतात, तो सन्मानच असतो. म्हणजे आता सध्या तर मी भिडे कन्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळात आहे, आणि एक ते टिपटॉप कॉन्व्हेंट म्हणून आहे इकडे त्रिमूर्ती नगरला, त्यांच्या इथे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहते आहे. संस्कृत प्रचारिणी सभा जी आहे इथली, त्यांच्या याच्यात मी काम करते आहे, व्यवस्थापक मंडळात आहे. आणि त्यांचं एक साप्ताहिक निघतं संस्कृत भवितव्यम नावाचं, 75 वर्ष झाले सतत दर आठवड्याला निघताय. त्याचं संपादक, मुख्य संपादक आमच्या त्या रस्तोगी म्हणून आहेत, लीनाताई रस्तोगी, आणि उपसंपादक म्हणून मी काम करते. काय नाव सांगितलं? संस्कृत भवितव्यम. आणि त्याचं साप्ताहिक. आणि त्याचं सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं असतं? त्याचं आमचं वार्षिक अगदी कमी आहे,
किती 500 रुपये वगैरे आहे वार्षिक. अच्छा. आणि 5 वर्षाचं जे आहे त्याच्यासाठी आम्ही आता 3,000 रुपये केलेले आहेत. 3 की 2,000 मला नक्की आठवत नाही, पण आम्ही वाढवले आता. हा हा. आणि ते तुम्हाला ऑनलाईन पण वाचता येतं. अच्छा. आम्ही पाठवतो ते. तर त्याच्यावरही वाचता येतं किंवा आम्ही पोस्टाने पाठवतो. पण सध्या इतक्या तक्रारी आमच्याकडे पोस्टाच्या यायला लागल्या आहेत की मिळतच नाही लोकांना. पत्ता बदललेला नाही, काही नाही. मला पण मिळत नाहीये. अच्छा. मी म्हटलं की मला ते ऑनलाईन वाचणे हे माझ्या वयाच्या बायका नाही प्रेफर करत. नाही. तर मग आम्हाला हवं असतं की समोर कागद पाहिजे. तर मी किती प्रयत्न केला त्यासाठी, पण ते येत नाहीये. आणि 50 वर्ष झाले माझा पत्ता जो आहे तोच आहे. अच्छा. तर नाही येत आहे. आणि तिथे पोस्टात विचारलं तर ते म्हणतात हे पडलेले आहे, आता काय नवीन भरती नाही, पोस्टमन नाही, आम्ही पाठवायचं कसं आता. आणि ते आम्हाला फक्त 25 पैशात जातो आमचा तो पेपर. 8 पानी पेपर काढतो आम्ही तो. आणि आता आम्ही जर ते करायचं म्हटलं की बुक पोस्ट हे करा, काय ते स्पीड पोस्ट वगैरे किंवा कुरिअर करा, तर एकेकासाठी आम्हाला 5 रुपये तर खर्च येईल. तो आम्हाला परवडणार नाही. म्हणून आता आम्ही विचार चाललाय की सगळ्यांना एकदा कळवायचं की पैसे वाढवावे लागतील तरच संस्कृत. पण ते पूर्ण भारतात जातो बरं. जास्त लोक घेत नाहीत, कारण संस्कृत वाचणारे तसे कमी असतात. पण काही कॉलेजेस, काही शाळा यांना जातात. प्रत्यक्षात असे खासगीरित्या पण लोक घेतात. म्हणजे थोडं सबस्क्रिप्शन फी वाढवावी लागणार. पोर्टर वगैरे आहे त्याचा युज करू शकता. त्यांचं सर्व्हिस चांगलं असतं. करावंच लागेल ते. काहीतरी केल्याशिवाय आमची एवढी मेहनत वाया जाते ना. मग हो ना, लोकांनी वाचलं पाहिजे ते. आमच्याकडे कर्नाटकामधनं लेख येतात लोकांचे, इकडे वरून पण येतात, हिमाचल इकडनं तिकडं. खूप चांगले आमचे काही वाचक आहेत आणि त्याच्यावर ते आपलं मत पण देतात. एखादं चांगलं लिहिलं तर ते लगेच मत देतात त्याच्यावरती. तेही पत्र आम्ही छापतो. वाचक पत्र व्यवहार चांगलं चाललंय तेही. पण एक पैलू सुटलाय थोडा, तो म्हणजे मी मेजर रँक होती माझी, म्हणजे युनिफॉर्म आणि इकडे संस्कृत. हसायचे ते लोक मला. NCC शाळेचं माझ्याकडे होतं, तर त्यांची शेवटची रँक असते ती मेजर असते. ती मी सगळे कोर्स केले त्याचे. आणि फायरिंग मध्ये बेस्ट फायरर म्हणून ऑल इंडिया बेस्ट असं मला ते ऑफिसरचं हे मिळालं, ऑफिसर ट्रेनिंग मध्ये. तो एक वेगळाच आहे म्हणजे पैलू. लोक हसत होते की तुम्ही PT मास्टर आहात का. म्हणजे एकंदरीत मला पाहिल्यावर असं वाटतं की PT शिकवत असतील, फिजिकल एज्युकेशन. जेव्हा मी सांगायचे की मी संस्कृत शिकवते त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटलं की कुठे संस्कृत, कुठे ऍडव्हेंचर कोर्सेस एवढे करता येतील, कुठे पर्वतारोहण शिबिर मी पहिले जाणार. तर ते विचार करत होते की हे कसं काय. जे ट्रेकिंगला जातो मी घेऊन जायचे, कारण मी ज्या शाळेत शिकवत होते तिथल्या मुली या झोपडपट्टीत राहत होत्या, बऱ्याचशा मुली, अर्ध्या मुली. एकच सेक्शन असा होता की चांगल्या घरच्या मुली शिकायच्या, बाकी 3 सेक्शन हे खूप खूप कमी उत्पन्न गटातले होत्या. तर त्या मुली रेल्वे लाईन बर्डी नागपूरचं त्याच्या खाली झोपड्या वगैरे होत्या. काम करायच्या आई त्यांची कोणाच्या घरोघरी वगैरे. त्या मुलींनी फक्त रेल्वे ही जाता येता पाहिलेली असायची, कोणाला टाटा करायचे लहानपणापासून. त्या मुलींना त्या गाडीत बसवून फुकट फाकट उटीला, तिकडे आणखीन वरती अरुणाचल वगैरे अशा ट्रॅकिंगला मी घेऊन जायचे. लोक जायला तयार नसतात. उन्हाळ्याची सुट्टी कोण घालवेल. थंड हवेच्या ठिकाणी ट्रेकिंग असतं, काही असं नसतं ते. डलहौसी तिथे आम्ही गेलो होतो ट्रेकिंगला. मनाली, कुलू मनाली ट्रेकिंग. हे आपल्याला राहायला जायचं म्हटलं तिथे तर 10,000 रुपयाच्या शिवाय रोजचा खर्च नाही होत. तिथे आपल्याला फुकट जायला मिळतंय. आणि ह्या मुली आपल्यासोबत ज्या आहेत यांना एक वेगळा अनुभव त्या ज्या कधीच नाही घेऊ शकणार, स्वप्नातच विचार करू शकतील, तो द्यायला मी घेऊन जायची त्यांना. म्हणजे गव्हर्नमेंटचं काही स्कीम, गव्हर्नमेंटची NCC
हो. नॅशनल कॅडेट कोअर हे शाळांमध्ये असतच. हा. एक ट्रूप. तर ते ट्रूप माझ्याकडे 100 मुलींचं होतं. हा. तर त्यातल्या 100 मुलींना मी 100ही नाही नेता यायच्या, सिलेक्टेड न्याव्या लागायच्या. हम्म. पण मी सांगायची आधी की तुम्ही जर मला जा म्हणाल या मुलींसोबत, हम्म. तर कॉलेजच्या जर 5 मुली असतील, 20 मुलींचा ट्रूप असेल, हम्म. तर 15 मुली माझ्या शाळेच्या जातील. हम्म. तर मी कुठेही जायला तयार आहे ऑल इंडियात. खुश असायचे आमचे सर, हम्म. कमांडिंग ऑफिसर. ते म्हणायचे की म्हणजे आली ती लिस्ट यायची आमची दरवर्षी. मी आधीच ऑफिसमध्ये जायची त्या आणि टिक करून द्यायची त्यांना की हे कॅम्प मिस करणार. हम्म. त्यांना खुशी व्हायची की कोणी जायला तयार होत जायला नाहीत तयार बायका होत घर नाही सोडून. बायका. बरोबर बरोबर. मग मी म्हणायची मग पाहिजे तर मला चॉईस का नको, जर मला जायचंच आहे. नाही, तर त्यावेळेला तर अजूनच प्रॉब्लेमॅटिक होतं ना. प्रॉब्लेमॅटिक होतं. घरून मुलं हे ते सगळ्या जबाबदाऱ्या किंवा नवरा नाहीच म्हणायचा अनेकांचा. त्यामुळे मग आता काय, शेवटी मी म्हणायचे की मी आहे ना, जो विषय मला शिकवायला दिलाय, ज्यासाठी मला घेतलाय, ते मला तिथे मला मेरिटच आलं पाहिजे. म्हणून मी करायचे. बेस्ट ऑफिसर म्हणून मान घेतला इथल्या युनिटचा, महाराष्ट्राच्या पूर्ण टीमचा, आणि 2 वेळा मी दिल्लीचा रिपब्लिक डे परेड कॅम्प करून आली आहे. ऐन थंडीमध्ये. हो. कारण काय की आपल्या मुलींना म्हणजे महाराष्ट्राची टीम घेऊन जायची आहे, तर माझ्या शाळेतल्या 2च मुली जरी सिलेक्ट झाल्या तरी मला खुशी आहे. एवढ्या पूर्ण महाराष्ट्रातनं न्यायच्या आहेत. तर मी 2दा जाऊन आले. कुठल्या शाळेतनं रिटायर्ड? मी भिडे गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीताबर्डी, इथे मी होते. 26 वर्ष नोकरी केली तिथे. तिथून निवृत्त होऊन आज 18 वर्ष झालेली आहे. आता त्यांच्या व्यवस्थापक मंडळात आहे. शाळेसाठी काय करता येईल त्याचा विचार करत असतो आम्ही, म्हणजे व्यवस्थापक मंडळ. तर आता गव्हर्नमेंट स्कूल्स मध्ये खूप खूप प्रॉब्लेम आमच्या इथे पण. स्टुडंट्स मिळत नाही. मग शिक्षकांना पगार भरपूर आहेत आमच्या, तर शिक्षक आमचे 5-5 हजार रुपये महिना देतात आणि आम्ही 3 बसेस लावल्या आहेत की त्या गोधनीहून मुलं विद्यार्थी आणतात. इकडे मेडिकलच्या पलीकडे कोणती वस्ती आहे, शिवाय एक मेडिकलच्या तिथे अनाथ मुलींसाठी एक हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमधनं आम्ही मुली आणतो. आमच्याकडे मुलीच होत्या पहिले. आता देवेंद्र फडणवीस बुवांनी आम्हाला मुलं घ्यायची परवानगी दिली. परवानगी म्हणजे नाही, त्यांनी म्हटलं की आता मुलं आणि मुली यांचं एकत्रच शिक्षण झालं पाहिजे. मुलांसाठी वेगळी शाळा, मुलींसाठी वेगळी शाळा असं होणार नाही. त्यामुळे गेले 3 वर्ष जरा आमच्या शाळेची परिस्थिती बरी आहे. पण जे 4-4 वर्ग मी शिकवत होते, ABCD, तिथे 2 राहिले 8वी पासून. 8वीचे 2, 9वीचे 2, 10वीचे 2. 11वी 12वीला आहे संख्या, कारण ते शाळेतच येत नाहीत ना, ते बाहेर क्लासेस करतात म्हणून आहे म्हणायची ती. पण हे आहेत. आणि प्रायमरी जे आहे ते सगळे एक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे एक वर्ग आहेत. त्यामुळे आता चांगले दिवस थोडे येत आहेत, कारण आम्हाला हे सोलर वगैरे लावून दिलं, त्यामुळे बिल कमी येत आहे. खर्च जो असतो तो आमच्या शाळेचा कमी झालाय. ONGC नंतर पर्सिस्टंट कंपनी यांचे जे CSR फंड्स आहेत ते लोक आम्हाला खूप मदत करतायत. गरीब मुलींची शाळा आहे म्हणून. पण आता मुलंही आहेत, मुलीच नाही. तर आता शाळेची परिस्थिती सुधारणार आहे. आणि आता सगळ्या शाळांचं एकच करणं सुरू आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी येते आणि छान होईल. आता सगळ्या शाळा गव्हर्नमेंट शाळा राहतील किंवा सगळ्या शाळा प्रायव्हेट, आणि सगळ्यांना एकच अटी लागू राहतील. हो, इंटरेस्टिंग. हो, हे जे एवढाली फी घेऊन शिकवतायत आणि आमच्याकडे फी नाही म्हणून विद्यार्थी येत नाहीत, असंही होत आहे. त्यांना ते कुठेतरी खालचा वाटतो त्यांचा दर्जा. तर तेही आता कमी होणार आहे, ती तफावतच कमी होणार आहे. आणि मराठी शाळा आपण जे म्हणतो तेही आता बंद करून इंग्रजी पण त्यांना शिकवायचं आहे 1ल्या वर्गापासून. हे आता आलेलं आहे, आम्ही घेतोही आहे. म्हणजे तर अजून येईल काहीतरी, बंद नाही होणार शाळा.
बंधन आहे. चालू राहतं. उलट काहीतरी होप फॉर बेस्ट, की हो, सुधारणा होईल याच्यात आणि पुन्हा आम्ही सरकारी शाळा. अगदी आशावादी आहोत हो. की आमचे प्रयत्न किंवा आमच्या शाळेतल्या व्यवस्थापक मंडळाचे जे प्रयत्न आहेत, मुख्यतः मुख्याध्यापिकाचं जे असते तीच खूप ऍक्टिव्ह लागते, ती खूप ऍक्टिव्ह आहे आमची. सामाजिक क्षेत्रातही तुमचं बरंच काम आहे, तर त्याबद्दल थोडं बोलूया. सामाजिक आहे, म्हणजे काही वृद्धाश्रम, तिथे मी जाऊन नेहमी भेट देते. काही काही NGO आहेत की ज्यांना आपल्याला मदत करावी लागते, तर करतो आम्ही त्यांना. आणि सांगायला हे मला छान वाटतंय की मी जे करत होते, करते म्हणजे अजूनही थोडंफार करतेच मी बहुतेक वृद्ध लोकांची सेवा, जे आपल्या वसाहतीत लोक राहतात पण एकटे एकटे आहे, मुलं परदेशात आहे, तर मी त्यांच्याकडे जाणे, रेग्युलर व्हिजिट देणे, काय हवं नको हे बघते. कदाचित हे कधीच करते आहे, पण आता मलाही असं वाटायला लागलंय की अशी आपली पण कोणीतरी विचारपूस करायला येईल का, यावं तरी, म्हणून मी ते करते. शिवाय शिकवणं जे आहे, मुलांना शिकवायचं जे असतं, खालच्या यातली मुलं जी आहेत, मोलकरणींचे मुलं वगैरे, त्यांना मी संस्कृतचे क्लास असतात माझे, फुकट शिकवते. हा, नंतर ते माझी मुलगी जी आहे, म्हणजे मला हे पाहून, माझं पाहून तिला वाटलं, ती फुटपाथवर राहणारे लोक जे आहेत त्यांच्या मुलांची एक NGO त्या मुलांना शिकवते, त्याच्यात ती स्वतः डोनेशन पण देते आणि ती शिकवायला जाते. त्याचा मोठा तिचा सत्कार केला लोकांनी त्यासाठी. असं थोडं सामाजिक ह्याच्यामध्ये आहोत आम्ही. अगदी महिला मंडळ वगैरे मी कधी नाही राहू शकले अजून तरी की महिला मंडळात अगदी गेलंच पाहिजे रोज वगैरे, मी कुठेही त्याची मेंबर नाही आहे. संस्कृत सोबत सगळ्यात पहिलं कधी नातं जोडलं तुमचं? ते तर अगदी लहानपणापासूनच आहे ना. स्तोत्र जे आहेत, पहाटे 3 वाजता वडील विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करायचे, की कधी कधी आम्हाला वाटायचं की इतक्या लवकर का म्हणतात, आपल्याला जाग येते, स्वतःच म्हणायचे ते. आम्हाला म्हणायला त्यांनी जबरदस्ती नव्हती केली लहान वयात. तेव्हापासून जे आहे, मग ते झालं, मग रामरक्षा संध्याकाळी म्हटलीच पाहिजे, मग ते यायला लागलं. घरात मोठी माणसं म्हणत होती. मी सांगते तेव्हा TV नव्हता, त्यामुळे संध्याकाळ ही लवकर घरात येणे आणि हे सगळं म्हणणे, मग अभ्यास करणे, मग जेवणे आणि झोपणे, हे आमच्या वेळचं छान होतं. म्हणजे त्यामुळे ते सगळं संध्याकाळचं पाठ झालं होतं. घरात मोठी माणसं असल्याचा तोही फायदा होतो, पण आता मोठी माणसं मोबाईल घेऊन, लॅपटॉप घेऊन बसलेली दिसतात, त्यामुळे प्रश्न आहे की आता मुलांनी काय करायचं, नाही होत त्यांचं. पण तेव्हा संस्कृतशी संबंध आला माझा पहिले, आणि ते आम्ही श्लोक बी कितपर्यंतच, अर्थ कशाचाही कळत नव्हता. रामरक्षेत काय आहे किंवा गणपती स्तोत्र तर रोजच म्हटलं पाहिजे, कारण गणपतीच बुद्धीची देवता. आई बाबा सांगायचे, अरे बुद्धी पाहिजे असेल, गणपती स्तोत्र म्हणा. ते पाठ केलं, मग रामरक्षा होती. भगवद्गीतेचे अध्याय वगैरे नंतर शाळेत पाठवायला लागले, ते म्हणावे लागायचे. ते एक ठरलेलं असायचं त्यांचं, की या 3 महिन्यासाठी एक अध्याय, या पुढच्या 3 महिन्यासाठी एक अध्याय. हा, म्हणजे मी होते ती स्वातंत्र्य सैनिकांनी काढलेल्या शाळेत होते. अच्छा. आणि ते हॉस्टेल होतं मुलांचं, मुली तिथे नव्हत्या, पण शिक्षक जे होते त्यांना त्याच प्रिमायसेस मध्ये राहावं लागायचं. मग आमच्यासारख्या मुली 10 किलोमीटर कुठे जातील, तर त्यावेळेला मग त्यांनी शिक्षकांच्या मुली त्या वर्गात राहतील, हा नियम होता. मग इतक्या लांब कुठे, खेड्यात होती ती, चांगली 70-80 एकर जमीन दिली होती एकानी, त्याच्यावर बिल्डिंगा बांधलेल्या होत्या. मुलं तिथेच राहायचे, गावोगावून आलेले खेडोपाडी. कुठली गोष्ट आहे ही? अकोल्याची आहे. उमरी गाव आहे तिथे, त्या उमरी गावात होतं हे. आणि त्या मुलांना सगळी कामं आपली आपली करावी लागायचे. स्वावलंबन शिक्षण हेच होतं. म्हणजे त्या शाळेचं सांगण्यासारखं खूपच आहे की झोपायचे मुलं जिथे, तिथेच त्यांची पेटी असायची, त्याच्यात सगळं भरलेलं सामान, खाली समोर गादी टाकायची, झोपायचं. ती सकाळी वळकटी गुंडाळून
त्याच्यावर ठेवायची आणि तिथे त्यांच्याजवळ एक फोल्डिंग डेस्क बेंच होता, असा बेंच नाही डेस्क, त्याच्यावर बसायचं, पट्ट्या टाकलेल्या वर्गात त्या बसायच्या, त्याच्यावर बसायचं, रात्री झोपायचं खाली तिथे. सकाळी कोणाकोणाचे हे लागलेल्या असायच्या पाळ्याच म्हणायचं आम्ही, स्वयंपाकाची पाळी. मग ते 10 मुलं स्वयंपाकाच्या हातात, बायका होत्या स्वयंपाकाला, पण ती 10 मुलं त्यांच्या हाताखाली दिवसभर, त्यांचा क्लास बुडायचा त्या दिवशी तिथे. कोणाला साफसफाईची पाळी असायची, कोणाला संडास सफाईची पाळी, म्हणजे सगळे संडास साफ करणे हे त्या मुलांचं काम असायचं. कोणाला दिवाबत्तीची असायची, 8 दिवस त्यांनी करायचं. तिथे एक मंदिर होतं हनुमानाचं, त्या मंदिराच्या चौथऱ्यावर बसून 350 मुलं होती, सगळ्यांनी तिथे एकसारखं म्हणायचं. ते सगळे स्तोत्र होते, काही काही विनोबांची गीताई, संस्कृत जास्त नव्हतं तिथे. विनोबा भाव्यांनी जे गीतेचं भाषांतर केलेलं आहे समश्लोकी, ते अगदी गीताई माऊली माझी असं म्हणून आम्ही ते सुरू करायचं. तर ते होतं, त्यामुळे आम्हाला ती संस्कृत किंवा हे पाठांतर याची सवय तिथून लागली. त्याच्यानंतर शाळेतून ती वाढली आणि मग पुढे गेल्यानंतर 8वी मध्ये माझा पहिला नंबर आला. तर आम्हाला त्यावेळेला असं चॉईस होता की आर्ट्स घेणार की सायन्स घेणार. आम्हाला सगळे विषय नव्हते, भूगोल आणि इतिहास आणि नागरिकत्व सगळं, पुन्हा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, बीजगणित, हे असं सगळं एकदम नव्हतं. 8वी पास झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घ्या. तर त्यावेळेला मला खूप फोर्स झाला होता की तू सायन्स घे, तुला डॉक्टर होता येईल. त्यावेळेला डॉक्टर बाई होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण त्यावेळेला मी विचार केला की मला हे वाचायला खूप आवडतं, इतकी पुस्तकं वाचायची मी, आणि गणिताच्या पुस्तकात मी काय वाचू, समजायचं नाही मला तसं. म्हणजे ही विज्ञानाचा प्रयोग करायला आवडतो, पण विज्ञान वाचू तर किती वाचू. त्यांचे वैज्ञानिकांची चरित्र इंटरेस्टिंग ती वाचली, पण मी शिकू तर काय आता शिकू. म्हणून मी म्हटलं, हट्टही धरला थोडा, वाईट वाटलं, म्हणजे आईलाही वाईट वाटलं की हुशार पोरगी आणि ती हे काय म्हणते की मी आर्ट्स घेते. आर्ट्सला विषय मला काय होते, मग तेव्हा इतिहास होताच, भूगोल नव्हता, मला भूगोल नाही घेतला मी. इतिहास, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे 3 विषय, आणि हिंदी नव्हतं, मराठी होतं, संस्कृत होतं, अशा भाषा होत्या मला. तर चांगली पास झाली. म्हणजे ती शाळा जेव्हापासून स्थापन झाली ती 1918 मध्ये स्थापन झाली आणि 1966 मी मॅट्रिक झाले. त्यावेळेला पहिल्यांदा मेरिट लिस्ट जी येते नागपूर बोर्डाची, त्याच्यात माझं नाव आलं त्या पहिल्या 25 मध्ये. छान होतं, म्हणजे एकंदरीत असं आयुष्य खूप छान गेलं आहे आणि चांगल्या वातावरणात, जे आता आम्ही मुलांना देऊ नाही शकत आहे. असं नाही देऊ शकत मुलांना. सकाळी 5:30 पासनं खेळायला, नंतर मग नाश्ता मिळायचा त्याच शाळेत आम्हाला, मग तो नाश्ता करून घरी येऊन आंघोळ पांघोळ करायची, मग शाळेत जायचं. जवळच समोरासमोरच होतं, हॉस्टेल होतं मुलांचं, म्हणून आम्ही घरी यायचो. आम्ही आंघोळ बिंघोळ करून तिथे जायचो. पूर्ण दिवस शाळा व्हायची. पीटीचा पिरियड नव्हता आम्हाला, अभ्यासाचे पिरियड किंवा मग ते जे वर्क एक्सपिरियन्स असतं त्याच्यात सुतारी, लोहारी, गांधीजींची शाळा होती ना स्वावलंबन, तर काही मुलं ते प्रेफर करायचे, लोहारीत काम करायचे, कोणी ते कार्पेंटरचं काम करायचे. हेअर कटिंग सुद्धा त्या मुलांना शिकवलेलं होतं. कटिंग करायची एकमेकांची, आणि पुढे धंदे टाकले लोकांनी त्याच्यात. आपण म्हणतो स्किल बेस्ड एज्युकेशन जे आता नवीन म्हणतात ते पहिलेपासून होतं. तर आता तुम्ही आजपासून एक 50-60 वर्षापासून काम सुरू केलं नाटकात, तर स्त्री म्हणून काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले? तसे ना मला खूप प्रॉब्लेम नाही आले. खूप लोकांच्या नावानी लोक ओरडतात वगैरे असंही झालेलं आहे. वारंवार एकाच हिरो बरोबर काम केलं की त्याच्या नावाने वावड्या उठतात, हे एक. शिवाय जाणे येणे याच्यासाठी पण थोडा प्रॉब्लेम येतोच. पूर्वी आमच्या वेळा तर पहाटे 3 वाजेपर्यंत वगैरे आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे नाटकाची. हो, आता नाही होऊ शकत मुलांचं तेवढं, पण तसं काही मला त्रास काही नाही झाला, घरून पण त्रास नाही झाला.
म्हणजे पूर्णपणे सहकार्य होतं नवऱ्याचं. छोट्या मुली होत्या, ते तितके वाजता बरोबर घरी यायचे, मग मी जायची. तेव्हा गाड्या वगैरे नव्हत्या, कोणीतरी घ्यायला यायचं, मग त्यांच्या गाडीवर बसून जायचं. मोटरसायकल असायच्या किंवा त्या लॅम्ब्रेटा वगैरे गाड्या खूप पटर आवाज करणाऱ्या, त्याच्यावर बसून जायचं प्रॅक्टिसला. तसा त्रास मला नाही झाला. याचं कारण आहे की माझा नवरा तरुण भारत ऑफिसमध्ये ते संपादक म्हणून रिटायर्ड झाले होते. अच्छा. त्यांचं एक वेगळं प्रभाव असतो म्हणा किंवा काय असतं, त्यामुळे मला त्रास काही नाही झाला. स्त्री म्हणून काही नाही झाला त्रास, की कधीच नाही. आणि बाकी काही असं नाही. नेआण वगैरे व्यवस्थित केली, एक वेगळा मानच राहिला. म्हणजे एक दोनदा कोणी असं म्हटलंय मला की बा अगं तू ग म्हटलेलं चालेल का तुला, तर मी म्हटलं की माझा नवरा म्हणजे वामनराव तेलंग, तरुण भारत मध्ये, त्यांच्यामुळे माझी तुमची ओळख झाली. त्यांचा जो मान आहे तो माझा आहे, त्याबरोबर ते तिथेच थांबायचं. थोडं काही म्हणजे बाई म्हणून असा काही त्रास झाला नाही मला. इतर व्यवस्थित झालं सगळं. एक तर त्याची ढाल म्हणा, थोडस माझ्या पण मनाचं, म्हणजे 3-3 महिने जेव्हा मी रिपब्लिक डे परेडला तिथे राहायचे, मिलिटरीचे लोक, थंडीचे दिवस, दारू बिरू पिणारच ते छान, पण कधीच मला आठवत नाही असं की तिथेही मला काही त्रास झाला. खरंच नाही, म्हणजे अगदी कधीच नाही. तर जाता जाता आजच्या या पिढीला तुम्ही काय संदेश देऊन जाल? आजची पिढी आमच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे, जे खरंच आहे, प्रश्नच नाही. फक्त ते धरसोडी वृत्ती खूप आहे की हे करू की ते करू की ते करू, असं होतं. ते तसं होण्यापेक्षा मी आता जसं म्हटलं की लक्ष्यावर लक्ष ठेवून तुम्ही आणखीन प्रगती करा. त्यात तुम्ही 10 ठिकाणी जेव्हा आपल्याला फाटे फुटतात, तेव्हा कुठलाच एक मार्ग आणि कुठल्याच आपण ध्येयापर्यंत पोचू नाही शकत, नाही मिळत. त्यामुळे आजच्या पिढीला हेच म्हणेन की तुम्ही जे करायचं आहे ते पहिल्या नंबरचं करायचं आहे असं ठरवून करत राहा. नाटकाच्या तर संदर्भात हेच आहे की ते तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि इतकी हुशारी त्यांच्यात आहे, तंत्रदृष्ट्या हुशार आहेत पोरं सगळी, तर त्यांनी त्याचा उपयोग करून घेऊन एका कुठल्या तरी याच्यामध्ये तुमची मास्टरी घेतली पाहिजे, तरच त्यांना पुढे काही आहे. सगळ्यात नुसते हात लावत गेले, स्पर्श करत गेले, काहीही मिळणार नाही. एकात कुठेतरी तुम्ही इतकं खंबीर उभं पाहिजे की मग त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. ती एक म्हण आहे ना, समथिंग अबाउट एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग अबाउट समथिंग. तर एक तरी असा विषय हवा ज्याच्यात आपल्याला मास्टरी असायला हवी. थोडं ज्ञान बाकीच्या क्षेत्राचं, पण एक विषय पाहिजे की ज्याच्यात आपला हात नाही धरला पाहिजे कोणी, किंबहुना आपल्याकडे पाहिलं पाहिजे की इथे यांना विचारावं असं वाटलं पाहिजे. एवढं करायला पाहिजे. नाही तर मग आत्ताची एवढी हुशारी आहे ना, इतकी सगळी असते मुलांमध्ये, पण ती मग वाया जाईल. पिढी हुशारच आहे, म्हणजे आमच्या तुलनेत ही पिढी खरंच हुशार आहे. मला नव्हतं इतकं, आम्हाला क्षेत्रही विस्तीर्ण नव्हतं. आता त्यांना प्रत्येक गोष्ट हातात मिळते, पाहायला लगेच सापडते आहे. कुठलाच संदर्भ ते असा ठेवू नाही शकत की माहिती नाही. तुमच्याजवळ मोबाईल आहे, पटकन पाहतात. आम्हाला त्यासाठी लायब्ररीत जाऊन 2-2 दिवस शोधायला लागायचं, आमचा वेळ जायचा. या मुलांचा वेळ जात नाहीये तसा, त्यांना पटापट मिळत आहे. बरोबर आहे, पण ते कायम टिकलं पाहिजे. पुन्हा जेव्हा विचारेल, आमच्या डोक्यात फिट होता, आम्ही 4 पुस्तकं वाचल्यामुळे. आता यांना विचारायला लागलं तर ते पुन्हा दाबतात बटणं. असं नको आहे. तुम्हाला ते तितकं पक्क आलं पाहिजे. इन्फॉर्मेशन फिंगर टिप्स वर असल्यामुळे त्याची तितकी व्हॅल्यू नाहीये. नाही, तुम्ही त्याची टाचणं घेतली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी. हे काही दिवसांनी ते लेखन कलाच बंद होईल की काय माहिती. थोडी काळजी वाटते की लिहायची गरज नाही आहे ना, गरजच नाही. पण
जोपर्यंत तुम्ही करत नाही. आमच्याकडे बाबा सांगायचे आम्हाला, माझे वडील शिक्षक होते, आई शिक्षिका होती, म्हणून मी ते आलंय माझ्यामध्ये तसं. तर ते म्हणायचे की तू 10 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिही. हो. तेव्हा ते इथे फिट्ट बसते डोक्यात. नाही तसं आम्ही करायचो, लिहायचो, वह्याच्या वह्या भरायच्या. आता तसं नाही होत आहे. सगळं त्याच्यावर. अरे मी वर्गात पेपर सोडवायला मुलांना सांगते, ते म्हणतात आम्ही उद्या घरून सोडवून आणतो, आणि गुगल वरून आणतात ते संस्कृत शोधून त्यातनं. आता संस्कृतही त्याच्यावर मिळायला लागलंय हे मला आत्ताच कळलं. मग ते जेव्हा कुठेतरी एखादी चूक दिसते, हे पहा ना, हे तर बरोबर आहे असं दाखवतात ते मला. म्हटलं हे पाहून घरी सोडवायचा असतो का पेपर, इथे बसून का सोडवायचा असतो? तर ही जी हुशारी आहे ही थोडी कुठेतरी वाहावते असं वाटतंय. ब्रेन खूपच शार्प आहेत पोरांची आता. काळजी वाटते पुढच्या पिढीची, काय करतील बघू आता काय होतं. आता एआयचा पण साथ मिळणार आहे पुढच्या पिढीला. आम्ही कृतक मती म्हणतो त्याला संस्कृत मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्यांनी पण मला वाटतं ते संस्कृत शिकायला तो पण एक चॅनल ओपन झालाय आता. आज झालाय. कारण आज मी जर त्याला इंग्लिश मध्ये विचारलं ट्रान्सलेट इट इनटू संस्कृत, इट कॅन डू फॉर मी. अरे हे पण करतात ना, छोटे छोटे कार्टून वगैरे येत आहेत असे, ते काय असतात ते तुमचे रील्स, की जेवणाचं छान कार्टून दाखवतात ते. किम करोशी, तो म्हणतो भोजनम करो मी, किम खादसी, म्हणजे त्या दिवशी त्यांना जेवणातले पदार्थ सांगायचे असते. रोटी का खादसी, म्हणजे रोटी का, नंतर शाकम, सूपम, हे शब्द आहेत त्यांचे. ते बरोबर ते बोलतात. तिखट आहे, आंबट आहे वगैरे तेही सांगतात. असे छोटं दिलंय, मला आवडलं ते. पण तेही मुलं पाहतात का, की नुसतंच काय पाहतात ते आपल्याला कळतही नाही काय पाहतात. पण हे माझ्या डोळ्यासमोर 1-2दा आलं, मला आवडलं ते, की अरे हे तर छान आहे, हे आपल्याला का नाही बनवता येते. खरं म्हणजे करायला पाहिजे तसं, की आता आंघोळीला चाललाय एखादे तर लगेच सुरू करतो किम स्नानम करोशी, आम म्हणजे हो म्हणतो स्नानम करोशी. मग आता साबण कोणता आहे, तर मग त्या साबणाला फेनक म्हणतात. फेन म्हणजे फेस. अच्छा. तर फेनक फेस करणार. मग तो सांगतो लिरिल फेनकम उपयोजे आम्ही. असे छोटे. बरं आहे ना हे, आजच्या पिढीसाठी जर पोहोचायचं असेल तर ही रील्स असं पाहिजे. आता शर्ट घालायचंय तर युतकम धारयामी, मग कोणत्या रंगाचं घालायचंय तर नीलम युतकम, निळं वस्त्र घालतोय. याला पूर्ण याला उरुकम म्हणायचं, फुल पॅन्ट. उरू म्हणजे मांड्या, त्याच्यात घालायचं जे आहे त्याला उरुकम म्हणायचं. आणि हाफ पॅन्ट असेल तर अर्ध उरुकम, अर्धोरुकम असा शब्द त्याला वापराय. असे कपड्यांसाठी आहे, असे पुस्तकांसाठी आहे, असे आहेत. आणि हे सगळं हे आता सेमी गव्हर्नमेंट म्हणा की काय फंड्स आहेत त्यांना, पण संस्कृत भारती ही संस्था जी आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काम करते, ती इंडियातच नाही. तर त्यांनी असं काढलेलं आहे, छोटे छोटे संवाद करायचे. पण ते रील्स त्यांनी काढलेत की नाही माहिती, या वेगळ्याच दिसल्या मला, पण दिसल्या छान वाटलं ना ते. नक्की सर्च करून बघेल मी पण ते. पहा बरं आहे असं. अचानक मी तर खूप पाहत नाही, मला ना फेसबुक इंस्टाग्राम हे काहीच कळत नाही. बरोबर. म्हणजे ते काय डाउनलोड करा, काय लिहितात हे मला नाही कळत. पण ते व्हॉट्सअप वरती आलेलंच इतकं जास्त असतं की सगळं मी पाहू शकत नाही, कारण कामही असतात दिवसभर, त्यामुळे नाही पाहत. आणि रात्री जास्त वेळ जागरण करण्यात अर्थ नाही. बरोबर. म्हणून नाही म्हणजे या वयाला चालणार नाही. पण आहे, मुलं हुशार आहेत, लोकांच्या डोक्यातनं निघताय. आणि ते बरोबर कार्टूननी दाखवतात. ते प्रवासाला निघालं आहे समजा, तर ती आपली जी जर्नी बॅग असते त्याला ते यात्रा स्यूतः म्हणतात. यात्रा म्हणजे प्रवास कुठलाही असला तरी. तर त्याच्यात मग सुरू करतील, यात काय घेतलंय, त्यात काय घेतलंय. असे छोट अगदी छोट एकदम रोजच्या लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा तो अनुभव येतो त्यात.
नाईस. करतात आणि ते छान आहेत आणि ते डोकं आता ह्या नवीन मुलांचं चालतंय. असं ज्याला थोडंही ज्ञान असेल ना संस्कृतचं त्यांनी हे केलं तर ते खूप चालेल, खूप चालेल त्याचं. मला आवडलं ते. खूप छान. बरं, थांबूया आपण. खूप 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 थँक्यू. धन्यवाद. म्हणजे बऱ्याच गप्पा झाला आपल्या. जवळजवळ 1.5-2 तास झाला असेल. गप्पा मारणे. मी माझ्या नातवांना म्हणते की तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. ते मला म्हणतात तू तुझा टॉक टाइम कमी कर. अरे म्हटलं मी शिक्षिका आहे, मला बोललंच पाहिजे, पण इतके छान उत्तर असतात ते. खरंच. डोळ्याला चष्मा लागला लहान वयात. म्हटलं तू ते स्क्रीन टाइम कमी कर, तुझं छाती दुखायला लागेल, तुझं टॉक टाइम कमी. आहे पिढी चांगली आहे, पण आता पण आला की त्याच्या मागच्या बोलल्यावर सगळं पाणी फिरतं. त्याला व्यवस्थित प्रवाह लावायला पाहिजे, ते होत नाही सध्या. कोणी कोणाचं ऐकायचं नाही, सगळे स्वतंत्र वृत्तीचे लोक आहे. पण हुशारी आहे, हे मात्र मी आशावादी आहे की आज नाही उद्या ते करतील, चांगलं करतील. कुठेतरी त्यांना एकदा लागायला पाहिजे, होईल चॅनलाइज सगळं. मग काय, खात्री आहे, आशा आहे, निराश नाही आहे त्या बाबतीत मी. बरोबर आहे. चला, चला, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. 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 आशा करू की ऐकताना कोणाला कंटाळा नाही येणार. हो, आणि संस्कृत बद्दल बरीचशी माहिती मिळेल. हो. आणि संस्कृत शिकण्याची थोडी तरी इच्छा होईल, ती आशा करूया. इच्छा असते खूप जणांना, पण ते थोडं कठीण आहे. प्रॅक्टिकल रोजच्या लाईफ मध्ये कामात येत नाही. दुसरी गोष्ट त्याचं तितकं ट्युटोरियल्स, आता मी पण बरेचदा सर्च केलं होतं. आता जेव्हा माझ्या मुली लहान होत्या तेव्हा बरेचदा सर्च केलं की काहीतरी छान ट्युटोरियल्स मिळतील की ज्याच्यामुळे त्यांना थोडा रस येईल, पण तसं काही मिळालं नाही. जसं आज आपण इंग्लिश किंवा हिंदीचं मटेरियल बघितलं तर अमाप प्रमाणात, इंग्लिशचं तर खूपच आहे. वेगवेगळ्या त्या जिंगल्स हे ते किती आहेत, पण संस्कृत मध्ये तसं नाही आहे की म्हणजे किड्स फ्रेंडली जे म्हणू ना, हो त्यांचे ते ॲनिमेशनचे ते कार्टून्स सगळे इंग्लिश मिळतात, हिंदी मिळतात, मराठी पण मिळतात, पण संस्कृत नाही. हे आता छोटे छोटे रील मी पाहिल्या, मला बरं वाटलं की आहे काहीतरी. आशा करू आता हे कंटेंट क्रिएट व्हायला लागलाय संस्कृत मध्ये, ते अजून येईल मेनस्ट्रीम. येईल, नक्कीच येईल. चला, थँक्यू.